मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. सगळ्यांना मेहराबाद मधून, समाधी समोरून जय बाबा. आपण मेहर बाबांचे अध्यात्मपर लेख आणि संदेश भाग 1 वाचून संपवला बाबांच्या कृपेने. भाग 2 मधला विभाग दुसराही आता संपत आलेला आहे. त्याच्यामध्ये गेल्या वेळी एक महत्वाचं प्रकरण आपण सुरू केलं होतं की आध्यात्मिक कार्यकर्त्यांचे कर्तव्य. प्रकरण आपलं अर्ध आहे, पण तरीही नंतर काय होतं, वाचण्याच्या ओघामध्ये फ्लो मध्ये राहून जातं. आणि गेल्या वेळी प्रश्न उत्तर राहिले होते. कुणाला काही प्रश्न असतील, मनात काही शंका असतील, काही विचारायचं असेल, बरेच कार्यकर्ते पण आपल्या याच्यात आहेत, तर त्यांना डे टू डे जय बाबा, कुणाचं तरी माईक ओपन दिसतोय, तर डे टू डे मध्ये त्यांना काही बाबांचं कार्य करताना अडचण येत असेल, काही अडचणी असतील आणि ते जर कोणाला विचारायचं, डिस्कस करायचं असेल तर आपण ते करू शकतो. जय बाबा गांगडे सर. जय बाबा. जय बाबा. कुणाला काही विचारायचंय, सांगायचंय, नाहीतर मग आपण पुढे वाचायला सुरुवात करू या लेक्चरमध्ये. सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न नेहमी असतो की आम्ही कार्यक्रम घेतला किंवा नियमित सुरू केलं तरी पण येणार कोण, हा नेहमीचा प्रश्न असतो. तर त्याच्याबद्दलची एक घटना तुम्हा सगळ्यांना माहीत पण असेल, पण मी थोडक्यात तिची आठवण करून देते की बाबांनी स्वतः एकदा असंच सगळे समोर बसले असताना, माझे वडीलही तिथे समोर होते, तर काहीतरी चर्चा चालली होती. प्रत्येक जण सांगत होता मी माझ्या सेंटरला असं काम करतो, हे काम केलं, तसा का बर्थडे साजरा केला. वडील माझे शांत बसून होते समोर. बाबा एकदम त्यांच्याकडे बघून म्हणे, तू का नाही सुरू करत तुझ्या जागेवर सेंटर. तर आधी ते इकडे तिकडे बघायला लागले. तर बाबांनी त्यांना सांगितलं, तूच बडेसाठीच आहे, बडेलाच सांगतोय. तर मग वडील म्हणे, मी म्हणे हा. तर त्यांचं पहिलं एक्सक्यूज रेडी होतं, बाबा मला गाता येत नाही. बाबांनी सांगितलं त्याची काही गरज नाही, हृदयातून प्रेमाने उमटलेलं गीत मला आवडतं. त्या दादांचं दुसरं एक्सक्यूज होतं की मी जरी भजन सुरू केलं तरी येणार कोण भजनाला. तेव्हा जे बाबांनी त्यांना उत्तर दिलं, दॅट इज अ व्हेरी व्हेरी प्रोफाऊंड मेसेज. किंबहुना बाबा हे अशी सिच्युएशन यासाठी करतात की त्यातनं आपल्याला गायडन्स मिळावा, सगळ्यांसाठी ते मार्गदर्शक असावं. बाबांनी सांगितलं त्याची चिंता करू नको. जेव्हा तू भजनाला बसशील, जिथे बसशील तिथे मी असे. आणि बाबांना माहिती होतं की याला एवढं सांगितलं तर पुरे आहे. लोक येऊ किंवा न येऊ, येतील किंवा न येतील, कधी कमी येतील, कधी जास्त येतील, हळूहळू वाढतील, त्याची चिंता करू नको. जेव्हा कधी तू कार्यक्रमाला बसशील तिथे मी असे. म्हणजे असं नाही की तू अमुक दिवशीच बस, अमुक वेळेच बस. केवढा मोठा ॲश्युरन्स प्रत्यक्ष ईश्वराकडून आहे की जेव्हा तू कार्यक्रमाला बसशील तेव्हा मी तिथे असेल, बाकी कुणी असण्याची गरजच काय. हे फार मोठा मेसेज आहे की जे कार्यक्रम घेऊ इच्छितात, किंवा अरे कार्यक्रमात 2च लोक होते किंवा 10च होते किंवा इतकेच आहे तितकेच आहे, संख्येला महत्व नाहीये, तिथे बाबा असतात, याला महत्व आहे. हा. जय बाबा. जय ते. हो. आणि मग वडिलांनी दर सोमवारी भजनं सुरू केले. आठवड्याचा दिवस सोमवार, आणि सोमवारी त्याने भजनं सुरू केले. मग ते गावातल्या लोकांच्या हिशोबाने 9ला सुरू झालं की रात्री 12 काय 1 काय त्याचा हिशोब नसायचा.
पण पुढे सांगण्याची गोष्ट अशी आहे, माझा भाऊ 21 वर्षाचा असताना इथनं मेहराबादमधनंच गेला. ती एक मोठी घटना आहे. म्हणजे विल स्किप दॅट. टू कम टू द पॉइंट की याचं महत्व कसं असतं, की ईश्वराला दिलेलं आपण ॲश्युरन्स आहे, त्याने आपल्याला दिला आज्ञापालन कसं असतं. ते वकील होते, त्यामुळे त्यांचे भाऊ मोठे बंधू जरी कीर्तनकार होते तरी वडील स्वतः वकील होते. तर भाऊ माझा शनिवारी गेला. ऑगस्ट महिना होता आणि 23 ऑगस्ट होता. शनिवारी भाऊ गेला. म्हणजे नगरमध्येच ती घटना झाली. समाधीवरनं दर्शन करून वगैरे खैर बाबांकडे गेला, सांगायची गोष्ट. त्यानंतर सोमवार आला, म्हणजे तिसराच दिवस होता. पण वेळ झाल्याबरोबर वडील आमचे ते 1 तारीख घेऊन भजनाला बसले. थोडीच भजनं झाली, पण मुलगा गेल्यानंतरही इमिजिएटली तिसऱ्या दिवशी ते भजनाला. म्हणजे आता मुलगा गेला तर भजन कसं करू, हे नाही. खैर, तर अशा पद्धतीने जेव्हा बाबांचं कार्य करतो तेव्हा फक्त बाबा आणि बाबांना काय आवडेल किंवा त्यांचं नाव प्रत्येकाच्या कानापर्यंत कसं जाईल एवढाच आपला प्रयत्न असावा. बाकी बाबा सांभाळून घेतात, मदत करतात, स्वतः उपस्थित असतात, याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येतेच आहे. तर आपण पुढे वाचनाला सुरुवात करूया. आणि दरम्यानही कुणाला काही प्रश्न असतील, हा मेन असतो सगळ्यांचा. आणि दुसरं, त्यांनी कधी कुठल्या कार्यक्रमासाठी पैसा बाबांना स्वतःला आवडत नाही. कुठल्याही तुमच्याजवळ पैसे नसतील तर पैशावाला कार्यक्रम करू नका. पैसे कशाला पाहिजे कार्यक्रमाला? पैसे नसतील, जेवढे आहेत तेवढ्यात करा. पैसा चंदा गोळा करून केलेला कार्यक्रम बाबांना आवडत नाही. हे पण बाबांच्या याच्यामध्ये आलेलं आहे. एनिवे, आपण गेल्या वेळेला कुठे थांबलो होतो? आध्यात्मिक कार्यातील अडथळे हे झालं होतं. सॉरी, त्यावेळी पुण्यातनं केलं होतं आपण ते लेक्चर, नाही का? 1, 2, 3. कुणाला आठवतंय आपण गेल्या वेळी शेवटचा पॅरेग्राफ कुठला वाचला होता? त्यांना सत्याकडे वळवा. वळवा. थँक्यू कीर्ती. तर हा पॅरेग्राफ आपण ऑलरेडी घेतलेला होता की आध्यात्मिक कार्यातील अडथळे. काही लोक असतात, खूपदा आपण बोलवतो त्यांना आणि तरी ते येत नाही. आपण नामोहरम व्हायचं नाही, प्रेमाने बोलवत राहायचं. तो आला नाही म्हणून मनात रागही नको. काही असतात की केवळ बाबांमध्ये इंटरेस्ट नसतो, आपल्या प्रेमापोटी येतात. हरकत नाही, बाबांचं नाव त्यांच्या कानावर जाणं हे महत्वाचं आहे. तर आज आपण पुढचा पॅरेग्राफ सुरू करतोय, त्यांना सत्याकडे वळवा. तर बाबांनी ह्या आधीचा जो लेक्चर आहे की नक्की त्यांना कशाची जागृती द्यायची, खरं ज्ञान त्यांना द्यायचं. आपण सर्व एक आहोत, पृथकत्वापासून त्यांना दूर करायचं, हे म्हणजेच कार्य आहे असं सांगितलं होतं. आणि जोपर्यंत हे नानात्व मिटत नाही तोपर्यंत खरी प्रगती होत नाही. त्यामुळे आपल्याला कार्यकर्ता म्हणून त्याला काही नवीन द्यायचं नाहीच आहे. जे त्याच्यामध्ये सुप्त आहे ते उजागर व्हायला, उघड व्हायला, त्याला प्रोत्साहन द्यायचंय, त्याला पुढे जायला मदत करायची आहे. आणि ज्या प्रकारचा काल असेल, जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे थोडं मोल्ड आपल्याला व्हायला हवं असं पण बाबांनी सांगितलेलं आहे कालाचे महत्वामध्ये. आणि धोक्याची सूचना पण बाबांनी तिथे देऊन ठेवली होती की जे भेदाभेद भ्रम अमंगळ, तो भेदाभेद करायचं नाही. आणि प्रत्येकामध्ये एकत्वाची जाणीव, त्याला एकत्व सांगायचं म्हणजे आपल्या स्वतःमध्ये ती जाणीव सतत आपल्याला जागृत ठेवायला पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये होता. तर आज आपण पुढे बघूया, त्यांना सत्याकडे वळवा. केवळ टीका केल्याने हे भेद तुम्ही नष्ट करू शकणार नाही. की तिथे आपण बघितलं होतं, 4 लाईन आधीच्या वाचते कारण ते महत्वाचं होतं. भेदवासना जी आहे प्रत्येकाची, वेगवेगळ्या प्रकारचे भेद, ती भेदवासना टाकून देण्याची कोणाची तयारी नसते. तर बाबा सांगतात, जेव्हा तुम्ही सुरुवातीला आपलं कार्य करायला सुरुवात कराल आणि जेव्हा ही सगळी दुनिया इतकी भेदाभेदाने प्रचंड भरलेली खचाखच, की तेव्हा तुम्हाला आढळून येईल की लोकांना त्या भेदांविषयी इतकी आसक्ती आहे आणि ते भेद निर्माण करून ते कायम कसे टिकतील यासाठी ते लोक सतत
सर जाणून बुजून किंवा अजाणता सतत प्रयत्न करतात की हे भेदाभेद टिकून कसे राहतील, मी वैष्णव आहे, तो शैव आहे, किंवा इतर काही भेद जे आहे. तर त्याबद्दल बाबा सांगतात की केवळ त्यांच्यावर टीका करून त्यांच्यात जी ही भेदप्रवण प्रवृत्ती आहे ती आपण नष्ट करू शकत नाही. फार महत्वाचं आहे की काय तुम्ही भेदाभेद करता अशी टीका करून ते भेद नष्ट होणार नाही. भेदप्रवण विचार व भावनांमुळे या भेदांचा परिपोष होतो. ही जे भेदाला पोषण करतील, भेदाभेद विचारांना पोषण करतील असे जे विचार आहेत त्याच्यामुळे त्या भेदाभेदांचा वाढ होते व प्रेम आणि ज्ञान याशिवाय भेदप्रवण भावना आणि विचार नष्ट करण्याचा दुसरा मार्ग नाही. केवळ त्यांना प्रेम देऊन किंवा खरं ज्ञान देऊनच त्यांच्यामधील ज्या त्या भेदभावना आहेत त्या नष्ट करता येतील. त्या भेदभावनांमध्ये तुम्हाला कार्य करायचंय, पण तुम्हाला त्या भेदभावना चिकटल्या नाही पाहिजे ह्याची तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे. एकत्वाची जाणीव तुमच्यामध्ये सतत जागृत ठेवली पाहिजे असं बाबा सांगतात. आणि त्यांच्यातला भेद नष्ट करण्यासाठी प्रेम आणि ज्ञान हाच एक महत्वाचा मार्ग आहे असंही बाबा सांगतात. सत्यनिष्ठ जीवनाकरता म्हणजे जे जीवन सत्यावर आधारित आहे, अधिष्ठित आहे, सत्यनिष्ठ असं जीवन, सत्यनिष्ठ जीवनाकरता तुम्ही लोकांचे मन वळवले पाहिजे. त्याला सांगायचं अरे काय ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जबरदस्ती नाही, पण सतत सांगून सांगून त्याची बाहेरची जी ह्या भासमय जगाबद्दलची ओढ आहे, आसक्ती आहे, ती हळूहळू कमी कशी होईल हे बघितलं पाहिजे. आणि ती होते जसं या विचारांचं प्राबल्य वाढेल, जसा सत्संग वाढेल तसे त्याचे ते विचार कमी होतील. तुम्ही त्यांच्यावर जबरदस्तीने आध्यात्मिकता लादू शकत नाही. जबरदस्तीने तर आध्यात्मिकता लादायचीच नाही. केवळ तुमच्या अंतःकरणामध्ये अकृत्रिम मैत्री आणि निष्कलंक सदिच्छा असून भागणार नाही. जो समोरचा आहे त्याच्याबद्दल खूप सदिच्छा आहे, चांगल्या मैत्रभाव आहे, एवढ्याने केवळ भागणार नाही. तर काय हवंय, तर पुढे बाबा सांगतात तुम्हाला तुमच्या कार्यात यश येणार असेल तर तुम्ही त्यांना त्यांचे हक्काचे उच्चतम ध्येय गाठण्यास व स्वतःची बंधनातून व दुःखातून मुक्तता करून घेण्यास मदत करीत आहात अशी श्रद्धा आणि खात्री तुम्हाला त्यांच्यामध्ये निर्माण करता आली पाहिजे. केवळ त्याच्याबद्दल सदिच्छा समोरच्या बद्दल आपल्या मनात आहेत आणि त्याला आपल्याला ह्या मार्गावर आणायचंय किंवा पुढे नेण्यात मदत करायची एवढंच जरुरी नाही, एवढंच सफिशियंट नाहीये, पुरेसं नाहीये. तर बाबा सांगतात की तुमच्या कार्यात जर तुम्हाला यश यायचं असेल, त्या माणसाला त्याचं जे उच्चतम ध्येय म्हणजेच ईश्वर प्राप्ती गाठण्यासाठी स्वतःची आणि त्याचीही बंधनातून ह्या दुःखातून मुक्तता करून घ्यायची असेल, त्याला मदत करायची असेल तर तशी मदत तुम्ही त्याला देऊ शकता अशी खात्री, अशी श्रद्धा त्याच्या मनामध्ये तुम्हाला निर्माण करता आली पाहिजे. नवीन नवीन बाबा प्रेमी येतात. आता 2 दिवस इथे समाधीवर 12 वाजता 1 वाजता असं ऑड वेळेला शांत वाटतं म्हणून जाऊन बसले, तर मी रोज बघते, रोज नवीन लोक निव्वळ येतात तिथे बघायला म्हणून. आणि मग त्याला माहित नसतं, पण कळतं की हा माणूस नवीन आहे. विचारायचं नवीन आहे का, कुणी आपल्यातलं दर्शन करायला गेलं किंवा एक्स्ट्राचा व्हॉलेंटियर तिथे असेल त्यांनीही जरूर हे काम करावं. नवीन असेल तर त्याला प्रेमाने सांगावं, त्याच्यावर ओरडून अरे हो मत करो, यहाँ मत जाओ, लाईन में खडे राहो, 2 लोक आणि मग त्याला ओरडून लाईन म्हटल्यावर तोही विचारात पडतो कसले हे विचित्र लोक आहे. म्हणजे बाबांकडे येण्याच्या आधी तो बाबांकडून दुरावायला नको तो माणूस. त्याला सांगायचं हे मेहर बाबांचा देह इथे ठेवलाय म्हणून चौथऱ्यावर चढू नका सांगितलंय, हे बाबांची समाधी आहे. आता बाबा कोण, बाबा म्हणजेच राम, कृष्ण, बुद्ध. थोडक्यामध्ये अगदी 4 वाक्यामध्ये तो बोरही होणार नाही, पण त्या जागेचं त्याला ही बाबांची खोली आहे, तिथे त्याने असे उपास केले होते. मुख्य म्हणजे तुम्ही जेव्हा सांगाल की बाबा स्वतः देहात असताना त्यांनी ही समाधी बनवून घेतली होती, त्याला खड्डा म्हणायचे, त्याच्यात त्यांनी उपास तापास एकांतवास केला, हे जेव्हा तुम्ही त्यांना सांगाल तेव्हा हळूहळू तो माणूस
की बाबा 44 वर्ष मौन होते, इथे काय आवडलं तुम्हाला? शांतता. म्हणून इथली शांतता भंग नाही होऊ द्यायची. असं प्रेमाने तुम्ही सांगाल, शेड दाखवाल, किचन दाखवाल, जेवढं वरती शक्य आहे, तुम्हाला वेळ असेल, त्याला वेळ असेल तर तुम्ही लोअर मेहराबाद दाखवा. जेवढं तो त्याला सांगाल तेवढं त्याला छान वाटेल. परवा इथं एक्साईज डिपार्टमेंटची लोक आली, व्हॉलेंटिअरने ओरडलं, उभं नाही चढणार. मी आपले मस्त मग्न होते आणि ते आवाज झाल्यामुळे बघितलं, माझ्या लक्षात आलं. मग त्या मुलीला बाजूला घेऊन, ती एक्साईज इन्स्पेक्टर होती, तिला सगळं प्रेमाने समजावून सांगितल्यावर ती खुश झाली की म्हणे आम्ही नुसतंच बघून गेलो असतो. आमचा ड्रायव्हर आम्हाला ऑफिसमधल्याने सांगितलं की हे खूप छान ठिकाणी, तिथे जाऊया. अजून परवा आणि मग ती म्हणाली की मी आता माझ्या ऑफिसच्या लोकांना घेऊन येत जाईल. हा म्हणजे जो हे आहे, भले एकदा येऊ दे, दोनदा येऊ दे, आणि त्या जागेबद्दल त्यांना म्हणे असंच बघून गेलो असं, आता मला जरा कळलं, त्याच्यामुळे बरं वाटलं. दुसरी एक काल फॅमिली आली, त्यावेळी दिल्ली हायकोर्टाचे जज तिथे होते. नॅचरली ते सगळे तिन्ही ट्रस्टी त्यांना एंटरटेन करत होते, आम्ही लक्ष त्याकडे दिलं नाही. दुसरी एक फॅमिली आली, लहान मुलगा जाऊन तो चार्ट वाचत होता. त्याला म्हटलं, त्यानं पुण्याहून म्हटलं, तुम्ही नवीन आहात का? हो. कुठून आला? पुण्याहून. मराठी दिसतात, मराठी सुरू केलं. हिंदी असेल हिंदी, इंग्लिश असेल इंग्लिश. तिथेच उभं राहून थोडक्यात त्यांना माहिती दिली की अशी अशी समाधी आहे, असं दर्शन घ्यायचं, वरती चौथऱ्यावर चढू नका, काय मेहर बाबा काय आहेत, खोली काय, शेड काय, हे सगळं त्यांना सांगितलं. समहाऊ त्यांना पूर्ण मी घेऊन जाण्यापेक्षा मी त्यांना सांगून सोडून दिलं आणि मी आपलं माझं जे दर्शन घेणं, हे करणं. कधी कधी आपण पण थोडे स्वार्थी, पण तो आपल्याला आवडतं मस्त तिथे बाबांच्या मध्ये बसून राहायला. गंमत पुढे अशी झाली, त्या फॅमिलीला मी नेमकं बघितलं माझं दर्शन करून समोर बघून. मुलगा सगळ्यात छोटा होता, त्याच्याबद्दल सगळ्यांची कंप्लेंट होती, याला सांगा. मोठ्या आवाजात आई वडील सांगत होते याला सांगा, तेच मोठ्याने बोलत होते. मुलगा आवाज करत नव्हता, की त्या मुलाला एकदाही सांगायला लागलं नाही. मी म्हटलं त्याला सांगायची गरज नाही, तो आवाज करत नाही आणि करणार नाहीये. आणि तसंच झालं, त्या मुलाने अजिबात आवाज केला नाही. उलट मी गंमत बघत होते, सगळ्यांनी आतमध्ये दर्शन घेतल्यावर सगळ्यात बेस्ट दर्शन त्या मुलाने घेतलं. लहान मुलगा होता, मे बी 7-8 वर्षाचा, 8-9 वर्षाचा असेल. इतकं सुंदर दर्शन त्याने घेतलं, खाली डोकं टेकून वगैरे. आणि त्याला नोन प्लेस असल्यासारखं वडिलांना हात देऊन गेला, हे मेहर बाबा म्हणून सांगितलं. आणि पुढे त्याने सगळं खोलीमध्ये पण त्यांना घेऊन गेला. आणि गंमत अशी झाली की या बायकांनी दर्शन घेऊन त्या जायला लागल्या. तर मी पुन्हा पुढे झाले. आता ह्याला कुणी म्हणेल की हा काय शेवटपणा, किंवा कुणी ह्याला काय म्हणेल चमचेगिरी, किंवा व्हॉट एव्हर, कशाला इंटरफिअर करायचं. पण कसं कार्य असतं हा विषय आध्यात्मिक कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. तर आध्यात्मिक कार्यकर्त्याचं हे पण कर्तव्य आहे, जय बाबा पद्मप्रभू, कर्तव्य हे पण आहे की तो प्रेमी केवळ आपल्या वाईट वागण्याने बाबांपासून दुरावणार नाही, यायच्या आधीच हे आपलं कर्तव्य आहे. ह्याची जागरूकता आपल्याला ठेवली पाहिजे. रादर आपण इतकं छान वागा की आपण नॉर्मलपेक्षा आपली जबाबदारी जास्त आहे, अधिक प्रेमाने, की त्या प्रेमामुळे तो बाबांकडे आला पाहिजे. जसं मंडळींच्या प्रेमामुळे कितीतरी लोक बाबांकडे बाबांनी देह ठेवल्यावर आले. तर असं कोणी नवीन तिथे दिसलं तर त्याच्याशी प्रेमात कुठून आला बा, काय आला बा, कसा आलास तू. तर फार चौकशाही नाही, नॅगिंग पण नाही, अगदी 2-4 म्हणजे ते बाबा तुम्हाला देतात ते स्फुरण, तिथे योग्य शब्द, योग्य सगळं काही. आणि तेवढी बेसिक माहिती आपल्या सगळ्यांनाच आहे. तर त्या जेव्हा जायला लागल्या, मी पुन्हा कठड्याशी गेले, म्हटलं तुम्ही खोलीत जा. म्हणजे समहाऊ आय डोंट नो, खरं तर मला मस्त बसायचं होतं किंवा पुस्तक वाचायचं होतं, तरी मी उठून गेले आणि आय इन्सिस्टेड देम टू गो टू द रूम. पुढची गंमत ऐकण्यासारखी आहे की रूममधून आल्यानंतर, जय बाबा गांगडे सर, थँक्यू. रूममधून आल्यानंतर त्या बाईंनी, मी बसलेले होते, तर मला त्या बाबांच्या समाधीसमोरनं पुन्हा हात करून बोलून घेतलं बाहेर वाळूमध्ये. त्यांना चालता येत नव्हतं आणि त्या आजी पूर्ण रडत होत्या ढसाढसा. आणि इतकी मिठी त्याने जोराची मला मारली. आणि मला त्याने सांगितलं, मी पुण्यामध्ये 1962 साली म्हणे माझं मेहर बाबांचं दर्शन झालंय आणि आजपर्यंत मी कधी समाधीवर आले नव्हते, माझा कॉन्टॅक्ट नव्हता. खोलीमध्ये गेल्यावर जो बाबांचा असा मला फोटो आहे, किंवा बाबांचा जो फोटो आहे साधारण पुढच्या वयातला, ॲडव्हान्स एज मधला,
तो फोटो बघितल्यावर त्यांना त्या सगळ्या आठवणी आल्या की त्यांचे मिस्टर किंवा कुणी खूप आजारी होतं, कुणीतरी त्यांना सांगितलं की तुम्ही मेहरबाबांकडे जा, तुमचं काम होईल. आणि JNPTला और समवेअर त्यांनी जाऊन बाबांचं दर्शन घेतलं, किंवा गुरुप्रसादला, मला माहित नाही की पुण्यामध्ये, कारण जास्त तिथे बोलायचं नसतं, आवाज होईल म्हणून थोडंसं अवॉइड करत होते. अधिक काही प्रश्न त्यांना विचारणं, त्या सांगत होत्या, त्या ऐकत होत्या. आणि तेव्हा म्हणे त्यांचं माझं दर्शन झालं, आणि आजपर्यंत मी परत या जागेवर आले नव्हते, मला माहीतही नव्हतं या जागेबद्दल किंवा काही त्यांच्याबद्दल अजूनही फार माहिती नाहीये. आणि शी वॉज ऑल इन टीयर्स. 2 माणसं धरून त्यांना चालवत होते, आणि आज केवळ त्यांच्या ड्रायव्हरनी त्यांना सांगितलं की इथे एक छान जागा आहे, आपण तिथे जाऊ, आणि तो त्यांना घेऊन आला होता. आणि पुढे जवळजवळ 1.5-2 तास ती लोक तिथे होती. त्यांनी मग शेडमध्ये आपण गेले, मी पुढे त्यांच्याबरोबर गेले नाही. कर्मधर्म संयोगाने दिल्ली हायकोर्टाचे भंबानी, मला वाटतं, जे जज होते, सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे जज, तर त्यांना आपले सगळे योहान, तिन्ही ट्रस्टी एंटरटेन करत होते, त्यामुळे ह्यांना पण ती माहिती सगळी आतली शेडमधली मिळत गेली. मग त्यांनी मेहरबाबांच्या आईवडिलांची समाधी त्यांना सांगितल्यावर तिकडे जाऊन, म्हणजे आम्ही निघालो पण ते तिथेच होते. त्या लोकांनी पूर्ण वेळ म्हणजे तिथे तेवढा दिला. तर सांगायचं महत्व आहे की कार्य कराल तेवढं थोडं आहे. हे क्षेत्र खूप वास्ट आहे. कशा पद्धतीने काय आहे, खूप कार्य महत्वाचं आहे का नाही आहे ह्याच्याविषयी नको हे करूया. की कोण आहे, कुणाला मदत करता येईल, कुणाला, तो माणूस तिथे बाबांकडे आलाय ना. पूर्वी नाना खेर झालं, मनसारीमाई झालं, कोणी आला, पूर्वी रजिस्टर होतं तिथे समाधीवर, आणि त्या रजिस्टरमध्ये अजूनही आम्हाला आठवतं, आम्ही पण दरवेळी एंट्री करायचो. तर नवीन आलेल्या माणसाला त्याच्यामध्ये, किंवा जो कोणी समाधीवर येईल, ते त्यावेळी खूप कमी लोक होते म्हणून डेली व्हिजिटर्सचं ते शक्य होतं. आता ते शक्य नाही, पण ॲटलिस्ट नवीन आलेल्यांना तरी जो तिथे व्हॉलेंटियर आहे त्यांनी सांगायला पाहिजे का एंट्री कर बाबा, नाव, नंबर, जर त्याची इच्छा असेल, कुठून आला. तर असं पूर्वी रजिस्टर होतं, आणि आपुलकीनं प्रेमाने नानाखेर सगळ्यांची चौकशी करायचे की कुठून आला, कसा आला, आणि थोडक्यात बाबांबद्दल माहिती द्यायची. तर आज सुद्धा ते व्हायला हवं. आपल्यामधले बरेच लोक संधी मिळेल तसं समाधीवर ड्युटी करतात, हे मला माहिती आहे. म्हणून मी हा इथे एवढा प्रपंच मांडला. सविताताई नेवारे आहेत का, आता गेल्याच महिन्यामध्ये इथे 8 दिवस मस्त समाधीला ड्युटी करून गेल्यात त्या. इतर लोकही आहेत, तर किंवा इतर जे जॉईन झाले नसतील, खन्ना आहेत. तर अशा लोकांनी, जे कोणी तुम्ही ड्युटी करता किंवा करत नसतील आणि असेच दर्शनाला गेले आणि असं आढळलं, गांगडे सर नेहमी जातात, तर जरूर जे नवीन लोक आहेत त्यांचं गायडन्स करायला, मग लोअर मेहराबादला त्यांना दाखवणं, MPR दाखवणं, जे काही त्यांना जेवढा वेळ शक्य आहे त्या हिशोबाने. खैर, सांगण्याच्या ओघात आलं आणि हरून गेलो आपण त्याच्यात समाधीच्या परिसरामध्ये. तर बाबा सांगतात की तुम्हाला त्यांच्या कार्यात यश येणार असेल आणि तुम्ही त्यांना त्यांचे हक्काचे उत्तम ध्येय गाठण्यास व स्वतःची बंधनातून आणि दुःखातून मुक्तता करून घेण्यास मदत करीत आहात, अशी श्रद्धा आणि खात्री तुम्हाला त्यांच्यामध्ये निर्माण करता आली पाहिजे की बाबा तू योग्य जागी आलास, यू हॅव कम टू द फायनल अँड बेस्ट डेस्टिनेशन. आता इकडे इकडे भटकू नकोस, की हाच अवतार आहे. आणि ते माझं आवडतं आहे हल्ली, की जसं श्वास घेतो तेव्हा काय आत जातं, हवा जाते, ऑक्सिजन दिसते का बाबा, नाही. तसं इथे माथा टेकल्याने काय मिळणार हे दिसणार नाही, त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. आणि असं सांगितलं की बऱ्याच लोकांना ते पटतं. तुम्ही त्यांना म्हणजे बाबा हे सांगतात की आध्यात्मिक कार्यकर्त्यांनी काय, कशी त्यांची मदत करावी, ज्याची कोणाची ते मदत करतात. तुम्ही त्यांना आध्यात्मिक स्वातंत्र्य किंवा बोध मिळवण्याच्या बाबतीत दुसऱ्या कोणत्याही प्रकारची मदत देऊ शकत नाही. जे त्याच्यात नाही ते तुम्ही त्याला काही देऊ शकत नाही. ज्यात ते ऑलरेडी त्याच्यामध्ये ज्या सुप्त आहेत म्हणूनच तो तिथपर्यंत आलाय, त्या आत्म्याची तेवढी तयारी आहे म्हणून तो तिथपर्यंत आलाय. इथपर्यंत येणं ऐरागैऱ्याचं काम नाहीच. तर ते त्याच्यामध्ये जे आहे ते फक्त उजागर करायचंय, काही वेगळं आपण त्याला देऊ शकत नाही. आध्यात्मिक स्वरूपाची मदत देत असताना तुम्ही खालील 4 मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत. बाबा इथे सांगतात की आध्यात्मिक मदत जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा
हे खालील 4 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे. आता कोणते ते मुद्दे? अच्छा, मी एक दोनदा विचारेल म्हटलं, सॉरी. की आवाज येतोय सगळ्यांना? स्पष्ट येतोय ना? थँक्यू. जय बाबा. थँक्यू बाबा. खालील भूमिकेवर उतरण्याची दार्शनिक क्रिया, की तुम्ही जरी उच्च भूमिकेवर असाल तरी त्याचं गायडन्स करताना तुम्हाला त्याच्या लेव्हलला यायला पाहिजे. पण खरंच यायला पाहिजे का? नाही. दा म्हणजे त्याला समजण्यापुरतं. जसं लहान मुलाला समजून सांगायचं तर आपल्याला त्याच्या लेव्हलला होऊन, जेव्हा आता केतकी मॅडम टीचर आहेत, त्यांना हा मुद्दा पटकन कळेल पण समजावता पण येईल, की त्या मुलांच्या लेव्हलला जाऊन आपण शिकू तेव्हा ते त्यांना समजतं. तशा पद्धतीचं दार्शनिक म्हणजे फक्त दिखावा, ॲपरंटली तसं दाखवायचं की मी पण असाच आहे बाबा, तुझ्यासारखाच आहे बाबा. कित्येकदा ज्यांना तुम्ही मदत, अच्छा, याच्यामध्ये ह्या पॅरेग्राफला हेडिंग आहे आध्यात्मिक कार्यकर्त्यांना सूचना. ह्या बाबांनी सूचना दिल्यात आध्यात्मिक कार्यकर्त्यांना. कित्येकदा ज्यांना तुम्ही मदत करू इच्छिता त्यांच्या भूमिके इतक्या खालील भूमिकेवर उतरल्याचा देखावा, अंडरलाईन, देखावा तुम्हाला करावा लागेल. तुम्ही जरी चौथ्या भूमिकेवर असाल, उच्च भूमिकेवर असाल, चांगली तुमची प्रगती झाली आहे, आता ह्या मायावी दुनियामध्ये कशात तुम्हाला राम वाटत नाही, बाबा भलं आणि आपण भलं, बाबांचं काम भलं आणि आपण भलं, जी काही तुमची भूमिका असेल, मायेच्या ह्याच्यात तुम्हाला रस वाटत नाही, पण समोरचा मायेत फसलेला आहे. मग समोरचा मायेत फसलेला असताना असा कसा रे तुला त्याच्याबद्दल एवढं आकर्षण वाटतं, असं करून चालणार नाही. अच्छा अच्छा, तो सिनेमा म्हणतो का? हो हो, हा, बरं बरं. आणि मग पुढे त्या ह्या माध्यमातून मेहर बाबा पण कसे सिनेमाच्या माध्यमातून काय काय काम करायचे, किंवा अशा कुठल्या पद्धतीने बाबा म्हणतात की तुम्ही जरी उच्च भूमिकेवर असाल तरी त्या भूमिकेवरून तुम्हाला तो ज्याची तुम्ही मदत करता त्याच्या भूमिकेपर्यंत, किंवा आता आपण बाबा प्रेमी आहोत, बाबा एके बाबा, आपल्याला बाबा म्हणजे सर्वस्व आहे. पण या बाकी दुनियेतलं, समजा तुमचं सोसायटी असेल, शेजारी असतील, इतर कुणाची तुम्हाला मदत करायची असेल, त्याची मानसिकता वेगळी आहे. तो कदाचित आध्यात्मिक मार्गातला आस्तिक असेलही, पण त्याची पूजा अर्चा, देव गणेश अशी कशामध्ये श्रद्धा असेल, किंवा कुठे तीर्थाटन वगैरेवर त्याची श्रद्धा असेल, तर मग चल बाबा तुला ठीक आहे, मग शनी शिंगणापूरला जाऊ, शिर्डीला जाऊन मेहराबादलाही जाऊ. तर हे विदर्भातल्या लोकांची एक खास पद्धत मला फार आवडली, ती मुद्दा मी इथे सांगते, की बरेच लोक आहेत अमरावती, वर्धा, की कित्येकांना त्यांनी एखाद्याला सहलीची हौस आहे, चल बाबा आपण एक चांगला पिकनिक स्पॉटला तुला नेतो करून इथे आणतात, आणि मग ह्या आपोआप बाबा त्याला आपल्या जाळ्यामध्ये पुढे बाबा त्यांचं काम करतात. तर बाबा सांगतात की तुम्ही त्याच्या भूमिकेपर्यंत खाली उतरल्याचा फक्त देखावा तुम्हाला करायचा आहे, खरं उतरायचं नाही, आपली हे सोडायची नाही. नाहीतर त्या देखावा करता करता तुम्ही त्याच्या मार्गाला जाऊ नका. इतरांना जाणीवेच्या उच्च भूमिकेवर नेण्याचा जरी तुमचा उद्देश असला तरी त्यांना समजणारी भाषा तुम्ही वापरल्याशिवाय तुमच्या मदतीचा फायदा तो घेऊ शकणार नाही. जी भाषा त्याला समजेल. आता परवाच्या लेक्चरला तुम्हाला आठवत असेल की त्या लोकांनी विचारलं, अच्छा मग ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे काय, असा प्रश्न विचारला ना त्याने तिघांनी पटकन येते. तर त्याला समजेल अशा भाषेत तुम्हाला त्याला समजावं लागेल. आपण एकदम त्याला गॉडस्पिक्सची भाषा नवीन माणसाला सांगायला लागलो तर त्याचा रस निघून जाईल, त्याला काही कळणार नाही, तो आणखीन लांब पळेल. की आपण एका रस्त्याने येताना दिसलो तर तो दुसऱ्या रस्त्याने निघून जाईल, असं व्हायला नको. तुमच्या विचारांच्या आणि भावनांच्या द्वारा तुम्हाला जे द्यायचे आहे ते त्यांना समजणार नाही. आपले विचार, आपल्या भावना, आपण आता जसं तुम्हाला आत्ता सांगितलं की नवीन लोक आहे, आपण मारे साष्टांग दंडवत घालू, बाबांना किस करू, आलिंगन देऊ, त्या माणसाला कदाचित ते पसणार नाही. तर तुम्ही त्याला सांगू शकता, तुम्ही माथा खाली टेकून दर्शन करू शकता, साष्टांग दंडवत घालू शकता, किंवा हात जोडून नमस्कार करू शकता. तुम्ही एकदम पहिल्या भेटीतच बाबा सगळ्यांना आलिंगन द्यायचे, बाबांनी सांगितलं की त्याने मग हाताला बाबांनी सांगितलं की किस कर, मग बाबांनी गाडीतनं हात बाहेर काढला,
ह्याचा अप्रूप आपल्याला आहे. ती भाषा नवीन माणसाला समजेल का? नाही. तो विचार करेल, बाबा हे काय इथे सगळे एकमेकांना मिठ्या मारतात. आता आजकाल तो पुष्कळ कमी झालं, पण पूर्वी बाबांच्याकडे सगळे एकमेकांना असंच भेटायचे. खैर आता पॅन्डेमिकमुळे तर तो प्रश्नच वेगळा झाला. तर त्याचे जे विचार आहे, तुमच्या विचारांच्या भावनांच्या द्वारा तुम्हाला जे द्यायचं आहे ते त्याला समजणार नाही. तेव्हा तुमच्या विचारांचा आणि भावनांचा त्यांच्यावर परिणाम करायचा असेल तर त्यांची मांडणी त्यांच्या अनुभवाशी आणि सामर्थ्याशी जुळती असली पाहिजे. जसं त्याचं सामर्थ्य असेल, त्याची जेवढी तयारी असेल, त्याचा जेवढा अनुभव असेल, त्या पद्धतीने तुम्ही त्याला सांगू शकता. अगदी नवखा माणूस असेल तर अंदाज घेऊन घेऊन हळूहळू पण त्याचा रिस्पॉन्स कसा आहे, त्याचे डोळे, त्याचा इंटरेस्ट आपलं सांगतोय त्यात आहे का नाही, त्याची बॉडी लँग्वेज, त्याने मान हे करणं, किंवा तो नवीन आणखीन जागा बघायला उत्सुक आहे का नाही, त्याच्याकडे किती वेळ आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे करायचं. अगदी मागे लागल्यासारखं पण दिसलं नाही पाहिजे. अगदी बंबार्डिंग सुरुवातीलाच अगदी आत्म्याचा प्रवास वगैरे पण त्याला सांगून कंटाळवायचं नाही. तर त्याची जशी घडण आहे त्या पद्धतीने आपल्याला मिळतं जुळतं त्याला सांगायला पाहिजे. परंतु ह्याचं हे परंतुच्या आधी याचं मला पटकन आठवलं. एक उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या कल्याणचे पोफळी काका, प्रभूजी. पोफळी काका नाही, त्यांना प्रभूजी प्रभूच म्हणायला आवडतं, कारण प्रभूचं नाव तोंडात येतं. प्रभू काका, की ती कल्याणची जी सगळी कर्मठ मंडळी आहेत त्यांना त्यांनी बाबांकडे आणलं. तर सुरुवातीला त्यांच्यासारखं, ठीक आहे बाबा तुम्हाला येतात ती रामाची, गोविंदाची, कृष्णाची भजनं म्हणा, त्यांच्याबरोबर त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांच्याशी मिळतं जुळतं घेऊन आज प्रभूजी काका त्यांना गॉड स्पीक समजावून सांगतात. उत्तम उदाहरण आहे ह्याच्यासाठी प्रभूजी पोफळे. आज त्यांनी रिटायरमेंट नंतर काम सुरू केलं बाबांचं, पण आज इतक्या वर्षात आता कल्याण केंद्र छान झालेलं आहे. त्यांचे जे दुसरे बंधू आहेत त्यांनी स्वतःची जागा, फ्लॅट मुंबईसारख्या ठिकाणी, त्याची किती करोडोत किंमत येईल, तो बाबांच्या कामासाठी उपलब्ध करून दिलाय. तिथे सेंटर भरतं, तिथे भजनं होतात, मग काही भजनं, काही भाषणं, मग त्यांनाही त्याच्यात रस वाटेल अशा पद्धतीने, बाबा तू एक भजन म्हण, तू एक, म्हणजे त्या कसं असतो, अहम असतो. काही बाबांचे लोक असतात सुंदर गाणारे असतात तरी म्हणतात इतरांना संधी मिळू दे, बाजूला राहतात. काही असतात अगदी कर्कश गात असले तरी त्यांना हक्काने हवं असतं की मला गायला हवंय, किंवा काही असतात की मला पण संधी मिळावी सेवेची. तर मग अशा तू एक भजन म्हण, तू प्रार्थना म्हण, तू आरती म्हण, अशा पद्धतीने प्रत्येकाला ते इन्क्लूड करून घेतात. एक बाई सगळ्यांना चहा वाटतात. आज प्रभूजी काका आता त्यांना ब्लॅकबोर्डवर गॉड स्पीक समजून सांगत आहे. ही जी त्यांची तयारी मी बघितली, हळूहळू जी प्रगती आहे, हळूहळू ती, किंवा आपलं मेहर मिलनचं व्हर्च्युअल बघा, सुरुवातीच्या काळात फक्त भजनामध्ये आनंद येणारी लोक आज त्यांना हळूहळू वार्तेमध्ये आनंद यायला लागला. आज तीच लोक बुक रिडिंगमध्ये रस घेत आहेत. तर अशी हळूहळू ती चढती भाजणी असते. म्हणजे त्यांच्या कलाकारांनी घेऊन प्रभूजी काकांनी त्यांना बाबांबद्दल हळूहळू, भले ते इतर कुठे समाधीला जातात की नाही, प्रभूजी काका त्यांना गाडी करून नेहमी आणतात कायम, मध्ये मध्ये. आता कमी झालं त्यांची स्वास्थ्य आणि हे पॅन्डेमिकमुळे, पण एक सर्टन इंटरव्हलला लोकांना घेऊन ते कल्याणचा ग्रुप इकडे ज्यांना कोणाला हवंय त्यांना घेऊन यायचे समाधीवर दर्शनाला. हमखास ज्याला कोणाला तुम्हाला बाबांबद्दल सांगायचं तर डेफिनेटली त्याला बाबांच्या समाधीला तो कसा येईल, एक स्वखर्चाने म्हणा कसे, एकदा तरी त्या माणसाला किंवा असा ग्रुप असेल त्यांना समाधीवर घेऊन येत चला, कुठल्या कुठल्या पद्धतीने. खोटं तर बोलायचं नाहीच आहे आपल्याला, पण की असं त्याच्या कलाने म्हणा, किंवा आता हे वातावरण चांगलं असतं पावसाळ्यानंतर त्याचं एक छान अप्रूप असतं, त्या पद्धतीनं म्हणा, सुट्टी आहे जोडून म्हणा, तर असं एकदा तरी समाधीला त्यानं येऊन गेला, बाकी पुढे बाबा सांभाळतात. असं प्रभूजी त्यांना सगळ्यांना इकडे बाबांकडे मेहराबादलाही घेऊन यायचे. हळूहळू त्यांच्या कलाने घेऊन आज तो छान थोड्या लोकांचा आहे, पण चांगला ग्रुप एक तयार झालाय. आणि जर मोठा कार्यक्रम बाबांचा घेतला तो सुंदर कार्यक्रम तिथे होतो. तर हा जो विचार इथे बाबांनी मांडलाय त्याचं पटकन उदाहरण मला आठवलं, म्हणून प्रभूजी काकांचं इथे उदाहरण दिलं. तर त्यांच्याबरोबर तुम्ही हेही लक्षात ठेवले पाहिजे की असे करत असता
तुम्ही आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या उच्च भूमिकेवरून खरोखर घसरू नये. त्याच्याबरोबर तुम्ही वाहवत जाऊ नका. ज्या प्रमाणात त्याचे ज्ञान वाढेल त्या मानाने तुम्ही आपली रीत हळूहळू बदलवायस हवी. आणि यासाठी तुमचे खालील भूमिकेवर दार्शनिक म्हणजे वरवरचे उतरणे अगदी अल्प थोड्या कालासाठी असायला हवे. माझ्या मते हा मुद्दा आता सगळ्यांना समजलाय. पुढचा मुद्दा दुसरा बाबा काय सांगत आहे हे की आध्यात्मिक स्वरूपाची मदत करताना, आध्यात्मिक कार्य करताना 4 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्यातली पहिली गोष्ट बाबांनी सांगितली की तुम्हाला त्याची मदत करून घेत असताना त्याच्या भूमिकेवर वर करणी खाली उतरायचं आपल्याला. हा पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा काय सांगतायत बाबा, तुम्ही आध्यात्मिक ज्ञानाने सर्वांगीण उन्नती होते. दुसऱ्या मुद्द्याचं हेडिंग आहे आध्यात्मिक ज्ञानाने सर्वांगीण उन्नती होते. आणि खरी गोष्ट आहे, फार सुंदर आहे. त्याचा प्रभाव इतका आहे की तुमच्या डोळ्यातनं, वागण्यातनं, बोलण्यातनं, चालण्यातनं तिराहित माणसावर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. अनुभव असेल तुम्हा सगळ्यांना. तुम्ही जीवनाचे निरनिराळे विभाग करून मग प्रत्येक विभागाचा निराळा आणि स्वतंत्र विचार करणे बरोबर नाही. बाबा सांगतात हे जीवन अखंड आहे. तर असा हा एक विभाग पाडला आणि त्याचा वेगळा विचार केला असं करून चालत नाही. का? कित्येक वेळा विभागशः विचार करण्यामुळे अखंड प्रज्ञेमध्ये अडथळा उत्पन्न होतो. प्रज्ञा कशी आहे? अखंड आहे, अनंत आहे. प्रज्ञा म्हणजेच ज्ञान, म्हणजेच अनंत ज्ञान आहे. तिचे असे तुकडे करता येत नाही. आणि असे तुकडे केल्याने जी अखंडता आहे प्रज्ञेची, अनंत ज्ञानाची जी अखंडता आहे त्याच्यात अडथळा उत्पन्न होतो. म्हणून त्या प्रज्ञेचे किंवा विचार करताना असे वेगवेगळे विभाग पाडता येत नाही, पाडून चालत नाही, पाडू नका असं बाबा सांगतात. याप्रमाणे राजकारण, शिक्षण, नीती, भौतिक प्रगती, शास्त्र, कला, धर्म, गूढवाद, इथे चुकून वाढ झालेला आहे. आय होप नवीन पुस्तकात त्याने गूढवाद लिहिलं असावं. संस्कृती वगैरे जीवनाचे निरनिराळे भाग करून त्यापैकी एकाच भागाचा तुम्ही स्वतंत्र विचार केल्यास तुम्हाला जीवनातील अनेकविध प्रश्न पूर्णपणे आणि समाधानकारक रीतीने सोडवता येणार नाही. नाही, बँकेत वेगळं, हे अध्यात्म बाबांकडे वेगळं असं नसतं. अध्यात्म ह्याचसाठी आहे, हे बाबांनी हेचसाठी सांगितले की ते माझ्या मार्फत बँकेत पण पोहोचावं. आज नाही उद्या त्या विचाराने, त्या वागण्याने कुणीतरी प्रभावित एक जरी झाला तरी खूप झालं. किंवा एखादा कार्यक्रम संगीताचा तुम्ही बघायला गेला तर बाबांनी सांगितलं की कलेशी जितकं तुम्ही तादात्म्य पावणं म्हणजे ईश्वराची पूजा आहे. तर तिथे सुद्धा तो जो समरस असतो किंवा वादक, गायक, पेटीवाला, तबलावाला तिघांचा एकरस झाल्यावर जो काही अत्युच्च आनंदाचं शिखर असतं ती ब्रह्मानंदी टाळी असते. किंवा समाज आहे, शिक्षण आहे, कुठल्याही क्षेत्रामध्ये. खेतकीला पण मी विनंती केली होती, इतरांनाही विनंती करेल की तुम्ही जिथे कुठे तुमच्या जॉबला असाल, मुलांना शिकवत असाल, बाबांचे 1-2 विचार तुमच्यावर काही बंधन असेल, कुठल्या बाबांचं नाव घ्यायचं नाही, धर्माचं, तर ते न घेता बाबांचे असे कितीतरी विचार आहेत की ते केवळ विचार म्हणून अतिमूल्यवान आहेत. आणि रादर आतापासूनच ते मुलांच्या कानावर गेले पाहिजेत. ते जातील याचा प्रयत्न नक्की करा. त्यामुळे माझ्या डोक्यात आता एक आयडिया आली की केतकी जर हेडमिस्ट्रेस आहे तर तिला जर तिच्या शिक्षकांचं सहकार्य झालं, चांगले 8-10 किंवा क्लास टीचर, तर ती रोज एक विचार प्रत्येकाला लिहून देऊन तिचा हा एक होमवर्क होईल केतकीला की तिने एक अशी डायरी करावी, छान छान विचार लिहून रोज टीचरला एक किंवा एक चुणचुणीत मुलगा वर्गात असेल त्याला प्रत्येक क्लासमध्ये फळ्यावर तो विचार लिहायला सांगायचा. प्रत्येक वर्गात प्रत्येक दिवशी वेगळा विचार.
किती बाबांचे विचार अशा पद्धतीने त्या लोकांपर्यंत ती आत्तापासून नेऊ शकेल. थँक्यू केतकी. की हा विचार की शाळेमध्ये 1ली-2री पासून अध्यात्म हा विषय खरं शिकवायला हवा. तेव्हापासून त्या मुलांवर हे संस्कार व्हायला हवे. आणि तेव्हाच आपल्याला शंभर प्रश्न असतात की देवाने जग केलं, मग कसं केलं, मग जग खोटं, देव खरा कसा, मग देव दिसत का नाही, मग हे जन्म का, मृत्यू, कितीतरी त्या बालमनाला अगाध अखंड प्रश्न त्या वयात असतात. तेव्हापासून त्यांची सोडवणूक व्हायला हवी. आता जो कोणी तेथं असेल किंवा जो कोणी हे ऐकत असेल रेकॉर्डिंग सुद्धा, आणि ज्याची कुणाची त्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण मंत्र्याकडे कुणाकडे ओळख असेल, त्याने जरूर प्रयत्न करावा. पण खरं अध्यात्म, खरे विचार शिकवले गे, धर्म नव्हे. अध्यात्माच्या नावाखाली कुठल्याही मुलाला धर्म शिकवला जाऊ नये. आणि आपल्याकडे प्रॉब्लेम हाच आहे, गाडं तिथेच अडण्याची शक्यता जास्त आहे. चलो लेट अस लिव्ह इट टू द गॉड. बाबांवर सोडूया. पण किती पुरतं तरी आपण हा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे आणि बाबांनी हा विचार आज तिथे मांडलेला आहे. तर तुमच्या विचारांच्या असा आध्यात्मिक ज्ञानाने सर्वांगीण कसे सोल्स होतील ते तुम्ही विचार करा. की लहानपणापासून जर मुलांना हे आध्यात्मिक शिक्षण दिलं, कसले ते आत्मे तयार होतील, कशा प्रकारचं त्यांचं वर्तन असेल, कशा प्रकारची त्यांची वागणूक असेल. खोटं बोलायचं नाही, स्वार्थ नाही, हेवे दावे नाही. आतापासून ते ज्यांना कॉम्पिटिशन मधून जे द्वेष आणि हेवे चढाओढ शिकवली जाते ती चुकीची पद्धत आहे. त्याऐवजी हेल्दी कॉम्पिटिशन असा आमच्या वेळेला प्रकार होता. आणि अशा प्रकारची हेल्दी कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये रुजवून, तर ही जी नवीन पिढी असेल, असं जर झालं, असं होईल कधीतरी बाबा करतील. तर त्या दिवशी जो डॉक्टर थावरेंचा प्रश्न होता की हा नवमानव आणि नवयुग केव्हा तयार होईल, तेव्हा तो नवमानव आणि नवयुग तयार होईल असं मला वाटतं. तर असं जीवनामध्ये सर्वांगीण उन्नती होईल आध्यात्मिक ज्ञानामध्ये. आणि प्रत्येक क्षेत्राचा असा वेगळा विचार करून चालणार नाही, तर सर्वांगीण विचारामध्ये त्याला थारा पाहिजे, त्याला स्कोप पाहिजे. कारण प्रज्ञा ही अखंड असते. तर बाबा सांगतात की नुसतं राजकारण, शिक्षण, नीती, भौतिकशास्त्र, कला, धर्म, गूढवाद असा वेगवेगळा जर विचार केला, तुम्ही जर प्रत्येक भागाचा जर स्वतंत्र विचार केला, तर जीवनामध्ये जे अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत त्यांचं पूर्णपणे आणि समाधानकारकरित्या त्यांची प्रश्नांची सोडवणूक करता येणार नाही. परंतु जर तुम्ही इतरांच्या मनात आध्यात्मिक स्फूर्ती आणि ज्ञान उत्पन्न करू शकला, तर जीवनातील या सर्व विभागात आपोआपच उन्नती होणार हे निश्चित. केवढा मोठा हा विचार, अति उत्तम विचार आहे की जर तुम्ही इतरांच्या मनात अध्यात्मासाठी स्फूर्ती, उत्सुकता, ज्ञान उत्पन्न करू शकला, तर आपोआप जीवनाच्या सर्व विभागामध्ये त्याची उन्नती होणार आणि एक वेगळं वातावरण तयार होईल. आत्ताच एक विचार बाबाने मनात टाकला, तो असा की पूर्वी मी मुंबईमध्ये बघितलं, असं असायचं की संस्कार वर्ग असायचे. संस्कार वर्ग म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये एखाद्या कोणीतरी ब्राह्मणबाई युजली असायच्या की ज्या विदाऊट एनी चार्ज एक कार्य म्हणून किंवा स्वतःच्या घरातल्या मुलांवर संस्कार व्हावे किंवा सगळ्या बिल्डिंगच्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे. खूप चांगलं हे कार्य आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी असेल किंवा नसेल माहीत नाही. तर त्या सगळ्या घराघरातल्या छोट्या मुलांना ज्यांना इच्छा आहे ते रोज एक त्यांचे ठरलेले दिवस, ठरलेले वेळ, आणि त्या वेळामध्ये ते एक वेगळे श्लोक, स्तोत्र त्यांच्याकडनं पाठ करून घ्यायच्या, त्यांना सांगायच्या, त्यांच्या हॅबिट्स वगैरे सांगायच्या. तर का नाही आपण इतके सगळे आता मीटिंगमध्ये जेवढे कुणी, अरे वा आज कमी लोक आहे आता ठीक आहे, हरकत नाही. तर आपण जेवढे लोक आता इथे जुडलेलो आहेत किंवा जेवढे लोक हे नंतर पण रेकॉर्डिंग ऐकतील पर्यंत, तर का नाही आपल्यातला ज्यांना शक्य आहे त्यांनी म्हणजे केवळ बाबांचा कार्यक्रम, बाबा प्रेमींसाठी कार्यक्रम, बाबा प्रेमींना बोलवायचं, बाहेरच्यांना बोलवायचं, भजन, पूजन, खाणं, ह्यापेक्षा म्हणजे हे करा किंवा नका करू तो भाग प्रत्येकाचा आहे.
पण याच्या जोडीला की का नाही आपल्यातल्या प्रत्येकाने मेहरकृपा तू पण इन्क्लुडिंग मी स्वतःलाही सांगते की आपल्यातल्या प्रत्येकाने का नाही असा प्रयत्न करायचा की आपण जिथे राहतो ते आपल्या परिसरामध्ये बिल्डिंगमध्ये शेजारपाजारचे 4, 5, 10 जे येतील त्यांच्यासाठी आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस 1 दिवस दर दिवस जशी आपली क्षमता असेल की सांगायचं त्यांच्या पालकांना हा संस्कार वर्ग आहे आणि का नाही तिथे त्याला हे सगळ्या गोष्टी समजवायच्या की ते चालेल ना असं केलं तर तुमचं काय म्हणणं आहे मला असं वाटतं असं करायला पाहिजे आपण सगळ्यांनी हळूहळू योग्य पद्धतीने योग्य पद्धतीने योग्य प्रकारे कुठेही त्याला प्रसाराचं स्वरूप येता कामा नये उलट अशा पद्धतीने ती मुलं घडली पाहिजे की घरच्यांना पण कौतुक वाटलं पाहिजे ते घरचे सुद्धा बाबा प्रेमी झाले पाहिजे आपसूक असं होऊ शकतं का गांगडे सर? जय बाबा जय बाबा. अरे बाबांचं नाव घ्यायचं अवतार मेहेर बाबा की जय. बाबांचं नाव घ्या बाबांवर सोपवा बाबांना सांगा की बाबा असं मी हा गांगडे सर एकच मिनिट थांबवते सॉरी एकच मिनिट कारण काय मी तो इयरफोन नाही काढला ना तर रेकॉर्डिंग मध्ये तुमचा आवाज येत नाही. हा हा आता तुम्ही सुरू करा. जय बाबा. गांगडे सर बोला आपण तुमचा जय बाबा. होय होय तर कार्यक्रम घ्यायचं होतं आपल्या बाबा प्रेमी प्लस मी माझ्या एरियातले जेवढे सगळे लोक राहायचे सगळ्या फॅमिलीला बोलवायचं. एक पण फॅमिली आमच्या एरियातली मी सोडायचं नाही. मग ते 400 लोक हो की 500 हो. आणि माझ्या विद्यापीठातील जी माझी स्टाफची मंडळी होती तर मी फॅमिली सहित बोलवायचं. गंमत असं व्हायचं की मग दरवर्षी ते मला विचारत तुझ्याकडचा मेहर बाबाचा कार्यक्रम कधी आहे. तुम्ही म्हणालो की मी असं ठरवून घेत नाही. जेव्हा कोणी मेहराबादचं येतं तर जसं अण्णासाहेब यायचे किंवा मग यायचे आणि भाऊजी यायचे गाडेकर काका यायचे तर हे लोक आले की मग त्याचं प्रयोजन ठेवून मग मी कार्यक्रम घ्यायचा की जेणेकरून त्यांच्याकडची जी फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आहे ती सगळ्यांना मिळावी. अर्थात त्याच्यात म्हणजे बरेचसे मी नॉन बाबा प्रेमी रिलेटिव्ह जे पूर्ण अकोल्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये रिलेटिव्ह आहे पण त्यांना मग मेहर बाबाच्या कार्यक्रमात जसं आपण फॅमिलीच्या प्रोग्राम्स मध्ये बोलतो मग त्याचा परिणाम असा झाला की वर्षातून प्रत्येक मला विचारायची मंडळी यावर्षी झाला नाही का म्हणजे असं. आणि नंतर माझे एक मित्र आहेत त्यांना मेहर बाबाचा विषय काही हे नाही तो म्हणे मेहर बाबासाठी तू महाप्रसाद जेवण द्यायचं ते कधी आहे म्हणे. म्हणजे तो जेवणासाठी यायचा पण मेहर बाबाच्या महाप्रसादाचे काम तो यायचा रेग्युलर विचारायचा तुझ्याकडे तो मेहर बाबाचा प्रोग्राम कधी आहे. म्हटलं बाबा तुला मेहर बाबा विषयी माहिती नाही म्हणते बढिया असतं म्हणे महाप्रसाद तुम्हाला ते महाप्रसाद पाहिजे. म्हणजे सांगायचं फार छान कुठल्या माध्यमातून आपण आपले रिलेटिव्ह आपल्या एरियातले लोक इव्हन आपल्या कलिग जिथे आपण काम करतो यांना या प्रोग्राम मध्ये सम्मिलित करून घ्यायचं असं मला वाटतं. ते जय मेहर बाबा. जय बाबा. जय मेहर बाबा. काय म्हणत होता गांगडे सर काय म्हणत होता? हॅलो आम्ही सुद्धा उमरखेड हा जय बाबा पद्मावर भाऊ बोला. त्यावेळेस हाच जसं गांगडे सरांनी सांगितलं सर्वांना बोलवायचं प्रोग्राम घ्यायचा त्यांच्या हॅलो हो ऐकायला येत आहे बोला. ऐकू येते का? हो बोला ना. गांगडे सरांनी जे सांगितलं त्याच्याप्रमाणे आम्ही उमरखेडला सुद्धा करायचो. सर्व कालिनीतले लोक ज्यांना बाबांचं नाव माहित नाही अशा लोकांना बोलवायचा प्रोग्राम असला की मग ते किती येते याच्यावर ते काही अवलंबून नाही पण आपल्याकडनं निमंत्रण जायचं. 100 बोलावले तर 43 तरी लोक यायचे आणि प्रोग्राम मध्ये मग तोच महाप्रसाद म्हटलं ते म्हटलं बाबांचा चांगला असतो अशा प्रकारची प्रतिक्रिया यायची. बाबांचं नाव त्यांच्या कानावर पडायचं. हा उद्योग आम्ही उमरखेडला सतत करत होतो. जय मेहर बाबा. जय बाबा पद्मावर भाऊ. जय बाबा गांगडे सर थँक्यू. आणि खूप चांगलं आहे आम्ही पण असंच करायचो
आणि आमचं काय असायचं की बाबांच्या ह्याच्यामुळे आमचं ते बँकेच्या जॉबमुळे वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग असायचं आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही क्वार्टरमध्ये राहायचो. जो कोणी आमचे शेजारी असतील, यांचे मित्र असतील, मग त्यांच्या बँकेचे, काही माझ्या बँकेचे, कोण येतो न येतो हा भाग महत्वाचा नाही. म्हणून सांगितलं ते लोक बाबांना मानतात, कुठे समाधीला आली असं नाही, पण केवळ प्रेमाखातर यायची लोक यायची. अहमदाबादला तर कुणालाच काही आमची ओळख देत नसताना जेवढ्यांना बोलवलं सगळा हॉल पूर्ण झाला होता. अहमदाबादला आम्ही कार्यक्रम 2-3दा घेतला. अगदी कोणालाही लोकांनी कुणी सतरंजी दिली, माझ्याकडे काही नव्हतं स्वतःच्या कपड्यांशिवाय. कुणी तबला दिला, कुणी पेटी दिली, नाव नाही माहीत, गाव नाही माहीत. बाबा कार्यक्रम करायचा म्हटल्यानंतर तुम्ही अचंबितचं पण अचंबा कमी पडेल अशा पद्धतीने उभं राहून लोक मदत करतात आणि अशा पद्धतीने ते कार्य होतं आणि बाबांचं हे जाणवतं. आणि पाथर्डीला सुद्धा आम्ही कार्यक्रम घ्यायचो. तर दादा जेव्हा बाबांचा वाढदिवस साजरा करायचा तर पाथर्डी गावातलं एकही घर सोडायचं नव्हतं. तालुका आहे तर पूर्ण आमची टेकडी एका टोकाला आणि संपूर्ण गाव 5 दिवस नुसते निमंत्रण करायला लागायची. मोर दॅन दॅट. प्रत्येक आणि 5 भावंड होतो. प्रत्येक घरात जाऊन आम्ही सांगायचो. प्रत्येक आम्हाला कोणाचं नाव माहीत असायचं, गाव माहीत असायचं नाही. त्यांना वडील माहीत होते, त्यांना मेहर बाबा वडिलांमुळे माहीत होते. सगळे जय बाबा करणार. त्यामुळे गावात आज अशी परिस्थिती आहे की बाबांचा प्रसाद घेतला नाही आणि नाव ऐकलं नाही असं एकही माणूस तुम्हाला पाथर्डीत. आता नवीन पिढीमध्ये कुणी असतील तर माहीत नाही, पण त्यावेळेस परिस्थिती अख्खं म्हणजे 35,000 लोक दर्शनाला येऊन जायचे आणि मेहराबादची मंडळी अगदी उत्सुकतेने मेहराबादची वाट बघायची की कधी बडे येतात आणि सगळं त्यांना खूप उत्सुकता असेल कशा पद्धतीने केलं, काय झालं, काय प्रसाद वाटला वगैरे. तर सांगायचा मुद्दा कसं की अशाच पद्धतीने पोफळी फॅमिली सुद्धा घर घर जाऊन हे जरुरीच आहे. तर आता आपण महत्वाचा एक नवीन मुद्दा आज डोक्यात आला, बाबांनी घातला की का नाही आपल्यातल्या काही लोकांनी पुढाकार घेऊन, जसं गांगडे सर आहे, के आहे, इतर कुणी आणखीन आता मी बघितलं नाही, जयाताई आहेत, सुधीर भाऊ आहेत, मुगळे काका आहेत, की प्रत्येकाने आपल्या बिल्डिंगमध्ये लहान मुलांसाठी संस्कार वर्ग, मेहेर संस्कार वर्ग नाव द्या किंवा नुसतं संस्कार वर्ग नाव द्या. ते तुम्हाला काय जे काय त्याला म्हणायचं आणि त्याच्यामध्ये जे बाबांच्या विचार आहेत, बाबांच्या गोष्टी त्या मुलांना समजतील अशा. देव म्हणजे काय, मनुष्य म्हणजे काय, कुठून जगाची उत्पत्ती झाली किंवा काय त्यांना कळेल. लहान मुलांना खोटं का बोलायचं नाही, गोष्टी त्याच्या इत्यादी इत्यादी. त्याचे संस्कार वर्ग म्हटल्यावर त्याची छोटी प्रार्थना किंवा ती ते मुलांचं थोडंसं वरचं स्टँडर्ड असेल. तुम्ही उलट पश्चाताप प्रार्थना जर तो हिंदी भाषिक, इंग्लिश भाषिक, मराठी भाषिक असेल तर जरूर आधी पश्चाताप प्रार्थना शिकवा, कारण ती कुठल्याही जाती धर्माची नाहीये, त्यात कुठे बाबांचं नाव नाहीये. त्यामुळे त्याला कुणाचं विरोध किंवा ऑब्जेक्शन असण्याचं कारणच नाही. जे बाबांनी सांगितलं की तुम्हाला त्यांच्या लेव्हलला जाऊन करायचं आहे. की आता आपण हे कशामध्ये बघत होतो की सर्वांगीण उन्नती होते. त्या मुलांना आतापासून ते ज्ञान जर आपण द्यायचा प्रयत्न केला आपल्या परीनं, आपल्या लेव्हलला. आपण ट्रस्टला सांगणार स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटी उघडा, ते कधी उघडणार की नाही भगवान नाही, त्यात कुठल्या वर्गाची मुलं येणार. पण आपल्या परिसरातल्या प्रत्येक बाबा प्रेमीने जर हे केलं की आपल्या परिसरातल्या लहान मुलांसाठी संस्कार वर्ग सोडून त्यांना जर ह्याच्यामध्ये सामील करून त्यांना जर हे सगळं सांगितलं, सगळं नाही ह्यातलं प्रत्येक गोष्ट त्यांना कळेल अशातलं नाही. आणि आपल्याला त्यावेळेस भान ठेवायला हवं की त्याला कुणी विरोध करता कामा नये किंवा कुणाचं ऑब्जेक्शन असता कामा नये. नुसती पश्चाताप प्रार्थना शिकवली जरी तरी सुरुवात तिथून करावी माझ्या मते. म्हणजे आपोआप विरोध मावळेल त्यांचं की वाईट काय शिकवतो बाबा मी ह्याच्यात तुमच्या मुलांना, असं मला वाटतं. ठीक आहे, आपण पुढे चालूया. आणि कुणाला काही बोलायचंय, सांगायचंय, विचारायचंय? थँक्यू गांगडे सर आणि पद्मावर भाऊ तुमच्या शेअरसाठी. कठाळे काका असतील ते पण करू शकतात. छान घर आहे त्यांच्याकडे, सगळं रेडी आहे, त्यांचं नाव आहे एरियामध्ये. तर पुढे बाबा असं सांगतात की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राचा वेगळा विचार करून तुम्ही ते ज्ञान त्यांना देऊ शकत नाही, कारण ज्ञान जे आहे हे अखंड आहे. आणि तुम्ही इतरांच्या मनात याच्यातनं आपल्याला तो विचार सुरू झाला की इतरांच्या मनात आध्यात्मिक स्फूर्ती आणि ज्ञान तुम्ही उत्पन्न करू शकला पाहिजे. असं जर केलं तर त्या जीवनाच्या क्षेत्रात आपोआप उन्नती होईल.
आता इथे जरूर सांगावं असं वाटेल, मी जे सांगितलं की आमच्याकडे 25 फेब्रुवारी रात्रभर भजन असायचं. सॉरी, आज वाचन कमी आणि थोडा विषय हे होतोय, पण मे बी दॅट इज बाबाज विश. की भागवत म्हणून आहेत, महेश भागवत, सध्या ते हैदराबाद पोलीस कमिशनर आहेत आणि हैदराबादमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या आई वडील दोघे टीचर, दोघांनी आदर्श शिक्षकांचा सन्मान मिळालेला. आम्ही एकमेकांच्या घरांचे जवळच घरं आहे आणि माझ्या धाकट्या बहिणीचे महेश भागवत हे क्लासमेट आहे. आमच्या सगळ्यांना ते परिचित आहेत आणि त्यांना आम्ही सगळे परिचित. तर ते सगळी फॅमिली बाबांच्या 25 फेब्रुवारीला भजनाला प्रसादाला येऊन जायचे. तर महेश भागवत अगदी लहान मुलगा होते त्यावेळेला, मे बी 4थीत वगैरे असतील. मला अजूनही आठवतं, हा मुलगा अख्खं म्हणजे 24ची रात्रभर जागरण असं स्वरूप असायचं पाथर्डीला. रात्रभर जागायचं, कुणी झोपायचं नाही. बाबांची भजनं मजा यायची आणि पहाटे 5ला बाबांचा जन्मोत्सव साजरा व्हायचा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळपासनं प्रसाद वाटप व्हायचं. तर हा मुलगा 4थीत असून सुद्धा अख्खी रात्र तो जागला, थोडाही आडवा झाला नाही, झोपला नाही, तो दर भजनाला यायचा. मी ते म्हणायला पाहिजे, आता खरं ते मोठ्या हुद्द्यावर आहेत. महेश भागवत दर भजनाला यायचे. असे 2-3 तरी मला 24 फेब्रुवारी आठवतात की महेश भागवत हे आम्हाला कौतुक आणि हे वाटलं की बापरे, हा मुलगा झोपला नाही, अरे झोप जरा, घरी जायचं का नाही. आणि पूर्ण म्हणजे ती जी हे असते एक तयारी झालेली, त्या आत्म्याची बैठक असते. त्याला आवड होती, इतका लहान असून रात्रभर भजन जागरण. त्याला कुणी भजनही म्हणायला दिलं की नाही माहीत नाही, मला आठवत नाही ते आता, पण अशा पद्धतीने तो बाबांच्या कार्यक्रमात ते यायचे. आणि आताही बाबांचं हे म्हटलं की आज ती व्यक्ती इतकं उत्तम पद्धतीने पोलीस क्षेत्रात असूनही आपलं कार्य करतायत. किती जे संस्कार होतात मनावरती ते पुढे जीवनाच्या क्षेत्रात प्रतिबिंबित होतात. सांगायचा मुद्दा हा. त्यांच्याबद्दल अजूनही काही पुढे सांगू शकतो, ते आपण पर्सनल ह्याच्यामध्ये सांगूया. तर पुढे बाबा सांगतात की त्याच्यात ती जे ज्ञान उत्पन्न करू शकलं तर जीवनाच्या सगळ्या विभागात आपोआप उन्नती होणार. तेव्हा आध्यात्मिक कार्य करते या दृष्टीने तुम्ही जीवनातील सर्व व्यक्तिगत व सामाजिक प्रश्न पूर्णपणे आणि खरोखर सुटतील असा प्रयत्न केला पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न पाहिजे. हा बघतो करतो असं नाही. तर जे काही व्यक्तिगत प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील, ते कसे सुटतील ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता हा जो विचार बाबांनी एक मांडलाय की स्फूर्ती आणि ज्ञान, ते कसं, आणि हे जे आपोआप सगळ्या क्षेत्रामध्ये प्रश्न सुटतील, तर समान कायदा, शास्त्रांची प्रगती, मानव कल्याणासाठी विधायक, सगळे आपण एकच आहोत, पृथकत्व भाव नाही, हे जेव्हा खरं ज्ञान जाणीवेत उतरेल आणि त्या प्रकाराने आपण प्रश्नांची सोडवणूक करायला जाऊ, तेव्हा आपोआपच सगळे प्रश्न सुटतील. हे आपण मागे पण बघितलं होतं. हे बाबा सांगतायत की आध्यात्मिक कार्यकर्त्यांनी कर्तव्य करताना 4 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. त्यातली पहिली गोष्ट बाबांनी सांगितलं होतं की दार्शनिक म्हणजे वर करणी, तुम्ही त्याच्या भूमिकेपर्यंत या. दुसरी गोष्ट बाबा सांगतायत की ज्ञान देताना असं प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळं असं ज्ञान नाही, असं खंडितत्व करू नका. तर आध्यात्मिक ज्ञानाने संपूर्ण सर्वांगीण उन्नती होते. आणि आजपासून आपण सगळे प्रयत्न करणार आहोत की ह्या पद्धतीने आपल्याला हे आध्यात्मिक ज्ञान छोटी जी पिढी आहे, बाल जगत, त्यांच्यापर्यंत आपल्या लेव्हलने कसं पोचवता येईल. करेक्ट? आय होप ऑल ॲग्री. ते चॅटमध्ये मला काहीतरी अंगठा बिंगठा टाका. जय बाबा. पुढचा तिसरा मुद्दा आहे की तिसरी कुठली गोष्ट आध्यात्मिक कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आध्यात्मिक उन्नतीमध्ये ज्ञानाचा उदय आतून आणि स्वाभाविकपणे होतो. हे सगळ्यांना आपल्याला पटेल. जे आध्यात्मिक ज्ञान तुम्ही इतरांना देऊ इच्छिता ते त्यांच्यामध्ये सुप्त स्थितीत आहे. ते अनावृत्त करण्याकरता तुम्ही केवळ निमित्त मात्र आहात याची जाणीव आध्यात्मिक कार्यकर्ते या दृष्टीने तुम्हाला सतत जागृत ठेवावी लागेल. थँक्यू सुनीता. की आपण वेगळं काही त्याला देत नाही आहोत, त्याच्यामध्ये ते सर्व ऑलरेडी आहे, झाकलेलं आहे, त्याला आपल्याला उघड करायचंय.
त्याला प्रोत्साहन द्यायचंय. आपण वेगळं त्याच्यात नाही असं काही त्याला देणार नाही आहे. ते सगळं त्याच्यामध्ये आहे म्हणून तो आपलं ऐकून घेतोय. म्हणून उद्या आपण जे लहान बालांसाठी संस्कार वर्ग, मेहेर संस्कार वर्ग सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये तो म्हणून येणार आहे कारण त्याच्याकडे ते ऑलरेडी आहे. ते आपल्याला प्रगट फक्त करायचं आहे. तर बाबा सांगतात हे सतत आध्यात्मिक कार्य करते. आता एवढे सगळेजण मीटिंगमध्ये आहेत, त्यांना बाबांबद्दल प्रेम आहे. बाबांनी काय सांगितलं एवढं कष्ट करून आमच्यासाठी ते ऐकून समजून घेऊन ते हृदयातून असं शरीरात रोमारोमात भिनून पाझरवायचं आहे. ही उत्कंठा त्यांच्यामध्ये आहे. बाबांबद्दलचं प्रेम आहे, बाबाबद्दलच्या ज्ञानाची त्यांना गोडी आहे म्हणून ते सगळे इथे आहेत. जे बाबांनी सांगितले तेच आपण सगळे मिळून डिस्कस करतो. म्हणून आध्यात्मिक कार्यकर्ता ह्या दृष्टीने त्यांनी ह्याची सतत जाणीव ठेवली पाहिजे की मी नवीन असं काही त्याला देत नाही, जे त्याच्यामध्ये ज्ञान ऑलरेडी आहे. म्हणून आपण काय म्हणतो की लाईक माइंडेड किंवा जे असे ईश्वर प्रेमी असतील त्यांच्यासाठी अशा सगळ्या गोष्टी त्यांना शेअर करा. असं नेहमी मी सांगत असे की हे इतरांना शेअर करा. कशासाठी? की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवण्याच्या कामात तुमचा हातभार लागावा. ह्या ईश्वरी कामात तुमचा हातभार लागावा. त्यांच्याकडे ते आहेच, त्याला बढावा द्यायचाय, प्रोत्साहन द्यायचंय. आणि ही जाणीव आपल्याला कार्यकर्ते म्हणून सतत ठेवायला पाहिजे की मी नवीन काही त्याला देत नाही. त्याच्यामध्ये ते ज्ञान आहे, ती आवड आहे, मी फक्त त्याला प्रोत्साहन देतोय, ते अनावृत्त करतोय, असं बाबा सांगतात. आध्यात्मिक प्रगती ही बाहेरील वस्तूंच्या संचयात नसून आतून होणाऱ्या आत्म्याच्या अनावरणामध्ये आहे. मस्तीत असतो तो आत्मा. किती इथे लोक 2-2 महिने 3-3 महिने येऊन इथे नुसतं समाधीवर सकाळ संध्याकाळ, पाऊस असू दे, वारा असू दे, ऊन असू दे, चिखलातून कसे तरी वाट काढत सकाळ संध्याकाळ आरतीत मग्न होतात. कुणी निवांत वेळेला येऊन निवांत वेळेला बाबांचं ध्यान तिथे करत बसतं, कुणी पुस्तक वाचतं, कुणी डॉक्टर असेल तर सेवा देतं. अशा प्रत्येक पद्धतीने. तर हे कसं आहे? आत्म्याची आतून आलेली स्फूर्ती आहे, स्फुरण आहे. ते सद्गुरूशिवाय आत्मज्ञान कधीही होऊ शकत नाही. परंतु सद्गुरू हा इतरांच्या मध्ये सुप्त स्थितीत असलेल्या शक्ती जागृत करण्याच्या कार्यात त्यांना मदत देतो. हेच सद्गुरूच्या सहाय्याचे वैशिष्ट्य आहे. काय करतो सद्गुरू? मदत करतो. कसली मदत करतो? की तुमच्यामध्ये जे आहे, ज्या शक्ती तुमच्यात सुप्त आहेत त्या जागृत करण्यासाठी सद्गुरू मदत करतो. आणि हेच सद्गुरूचं वैशिष्ट्य आहे. जे समोरच्या मध्ये नाही असं काही सद्गुरू त्याला देत नाही. ते अनावृत्त करतो, ते झाकलेलं आहे ते उघड करतो, त्याला प्रोत्साहन देतो, त्याची मदत करतो. म्हणून सद्गुरूच्या ह्या कृपेला पात्र होण्यासाठी आपण आत्म्याची तशी प्रगती करणं जरुरी आहे. तर बाबांनी आध्यात्मिक कार्यकर्त्यांनी कार्य करताना कोणत्या 4 गोष्टी लक्षात घ्याव्या हे सांगितलंय. त्यातली पहिली गोष्ट आहे की त्यांच्या लेवलला येऊन खोटं खोटं, खरं नाही, खोटं खोटं म्हणजे खोटं नाही, दिखावा म्हणजे दार्शनिक, त्यांच्या लेव्हलला येऊन तुम्ही ते त्यांना सांगायचा प्रयत्न करा. आध्यात्मिक ज्ञानाने सर्वांगीण उन्नती होते. जीवनाचे विविध भाग पाडून असं ज्ञान देता येत नाही, सर्वंकष असतं. आणि तिसरं म्हणजे आध्यात्मिक उन्नतीमध्ये ज्ञानाचा उदय हा स्वाभाविक होतो, सहज होतो, आतून होतो. त्या आत्म्याची तेवढी तयारी झालेली असते. त्याच्यात नाही असं आपण त्याला काही देत नाही. ते आहे तेच उघड करण्यासाठी आपण त्याची मदत करतो. ही जाणीव आध्यात्मिक कार्यकर्त्याला सतत असली पाहिजे असं बाबा सांगतात. आता चौथा मुद्दा बाबा सांगतात की आध्यात्मिक कार्यकर्त्याने कुठली गोष्ट लक्षात ठेवावी. काही प्रश्न उत्तराहूनही महत्वाचे असतात. याचा अनुभव आपण गेल्या 2-4 लेक्चरला घेतलेला आहे. काही प्रश्न बाबा सांगतात उत्तराहून प्रश्न महत्वाचे असतात. सद्गुरू तुमच्याद्वारा जे कार्य करून घेऊ इच्छितात त्याचे यथार्थ स्वरूप आध्यात्मिक कार्यकर्ते या दृष्टीने तुम्ही आपल्या दृष्टीसमोर सतत ठेवले पाहिजे की तुमच्याद्वारा सद्गुरू काय कार्य करून घेऊ इच्छितो.
जे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आत्मज्ञान प्रत्येकामध्ये सुप्त स्थितीत आहेच. प्रत्येकामध्ये आत्मज्ञान आहे, पण ते सुप्त आहे, झाकलेलं आहे. हे जेव्हा तुम्हाला स्पष्टपणे समजेल, हे तुम्हाला समजलं पाहिजे, उमजलं पाहिजे, जाणवलं पाहिजे की मी वेगळं त्याला काही देत नाही, त्याच्यामध्ये जे आहे तेच मी त्याला सांगतोय. जय बाबा. रंजन दीदी, कुछ बोलना है? जय बाबा. आत्मज्ञान प्रत्येकामध्ये सुप्त स्थितीत आहेच, हे जेव्हा तुम्हाला स्पष्टपणे समजेल, त्यानंतर तुम्हास इतरांना आयती तयार केलेली उत्तरे किंवा उपाय सांगण्याची उत्सुकता राहणार नाही. 1 मिनिट पालवे, प्लीज डोंट डिस्टर्ब. नाही, मला पण घेऊन जा नंतर. किंवा तुम्हाला जायचं आरतीला तर ओके, ठीक आहे, तुम्ही जा, मी मागणं येईल. जय बाबा. सॉरी ग्रुप, सॉरी. ते मला सांगतायत तर डिस्टर्ब होऊन जात होतं. ठीक आहे, तुम्हाला जायचं समाधीवर जा. जय बाबा. प्रत्येकामध्ये आत्मज्ञान सुप्त स्थितीत आहे, हे जेव्हा तुम्हाला समजेल, तेव्हा आयती तयार केलेले उत्तरे किंवा उपाय सांगण्याची उत्सुकता तुम्हाला राहणार नाही, असं बाबा सांगतात. लोकांच्या समोर एखादा नवीन प्रश्न मांडण्यात किंवा त्यांच्या समोर असलेला प्रश्नच अधिक स्पष्टपणे मांडण्यात तुम्ही संतुष्ट राहाल. असा एखादा प्रश्न त्यांना विचारायचा की जो त्यांना अंतर्मुख करेल. अँड दिस इज द बेस्ट वे. तुम्ही जेव्हा इतर कुणा नवीन माणसाला सांगाल, लहान मुलांना पाठवाल की व्हॉट इज द एम ऑफ लाईफ, काय उद्दिष्ट आहे, तुम्हाला मुलाला काय बनवायचंय, तुम्ही इथे कशासाठी आहात, किती जन्म तुम्हाला लागणार, किंवा असेच काही महत्वाचे प्रश्न की त्या एखादा माणूस एखाद्या प्रश्नाने पूर्ण हलेल आणि त्याच्यात नवजागृती तयार होईल आणि त्याच्यात नवीन उत्साह होईल की ते शोधण्याच्या त्याच्यात उमेद तयार होईल. म्हणून बाबा सांगतात की कधी कधी उत्तरापेक्षा प्रश्न महत्वाचे असतात. तर तुम्ही त्यांना आयती उत्तरं देण्याऐवजी अशा प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनात का नाही तयार करत. लोकांच्या समोर एखादा नवीन प्रश्न मांडण्यात किंवा त्यांच्या समोर असलेला प्रश्नच अधिक स्पष्टपणे मांडण्यात तुम्ही संतुष्ट राहाल. एखादा क्रियोन्मुख परिस्थितीत त्याने स्वतःला विचारला नसता असा एखादा प्रश्न तुम्ही त्याला विचारला किंवा प्रश्न विचारून शोध घेण्याच्या वृत्तीत तुम्ही त्यांना आणले की एखादं त्यांनी कधी विचारही केला नसता की काय व्हॉट इज द एम ऑफ युअर लाईफ, नंतर काय, ह्याचा शेवट काय, पुढे काय, असा काही एखादा प्रश्न साधारणपणे त्याने कधी स्वतःला विचारला नसेल असा प्रश्न तुम्ही त्याला विचारून त्याला अंतर्मुख करू शकता. आणि जी शोध घेण्याची वृत्ती आहे त्याच्यात त्याला तुम्ही आणू शकता. त्यामुळे ते त्यांच्या परिस्थितीबद्दल नवीन आणि उपयुक्त आणि निर्मितीक्षम क्रियेस प्रवृत्त झाले तरी देखील तुम्ही आपले कर्तव्य केल्यासारखे होईल. बाबा म्हणतात की त्याला तुम्ही सतत काहीतरी ज्ञानामृत पाजलंच पाहिजे असं नाही. असा एखादा प्रश्न विचारा की ज्यामुळे तो स्वतः असं काहीतरी त्या क्रियेत उद्युक्त होईल, तो प्रवृत्त होईल. अशा पद्धतीने विचार करण्याबद्दल काहीतरी उपयुक्त करेल, त्या परिस्थितीबद्दल तो विचार करायला लागेल जो एरवी त्याने केला नसता. असं जरी त्याला असा विचार करायला जरी तुम्ही भाग पाडलं तरीही तुम्ही तुमचं कार्य केलं, म्हणजे तुम्ही तुमचं कर्तव्य केलं असं बाबा म्हणतात. आणि प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे असं बाबा सांगतात. तर बाबा तू मंदिरात जातो तिथे देव भेटतो का तुला? देव म्हणजे काय पाहिलंय का? व्याख्या काय? नाव काय? मग एकच देव आहे तर मग हे बाकीचे काय? अशी प्रश्न विचारून जे म्हणजे कुठेही त्याला न दुखावता तुम्ही त्याला अंतर्मुख करू शकता. कुठे ना कुठे तो विचार करायला प्रवृत्त होईल. तो लगेच तुमच्याजवळ ऍक्सेप्ट करेल, स्वीकार करेल की हा हे तुमचं म्हणणं असं नाही, त्याची अपेक्षाही ठेवू नका. अशा पद्धतीने तुम्ही त्याला विचारोन्मुख करू शकता. तुमच्या बुद्धीचा निर्णय त्यांच्यावर लादण्यापेक्षा आपल्या बुद्धीचा निर्णय त्यांच्यावर लादायचा नाही.
तुम्ही जर त्यांना एखादा अधिक खोल दृष्टिकोन द्याल किंवा एखादी फलोन्मुख विचारांची, म्हणजे ज्याच्यातून अशा विचारातून काहीतरी चांगलं उत्पन्न होईल किंवा क्रियेची दिशा दाखवाल, तर त्याला अधिक महत्व आहे. आपण काय म्हणतो, नाही 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 ऐक रे, आमचे मेहर बाबा हे सांगतात, अरे तो म्हणेल कोण तुझा मेहर बाबा आणि तू काय सांगतो, अशा पद्धतीने आपल्याला लादायचं नाही. त्यापेक्षा आई वटपौर्णिमेला जाते, वडाला फेऱ्या घालते, चांगलं येतं, तर तुझं दिवसभर तर एवढा व्यायाम करतो, मग काय येतं त्या वडातनं, कशासाठी हे, मग हे वर्षातून एकदा करून होतं का. अशा काही गोष्टी विचारा की ज्यामुळे ती विचार करण्यास ती स्त्री प्रवृत्त होईल, किंवा जो कोणी असेल ते. यातनं भांडणं उद्भवणार नाही, कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. अत्यंत कुशलतेने ही कामं करायला लागतात. नाहीतर तुम्ही सांगाल की ताईने सांगितलं विचारा प्रश्न. तसं नाही. परिस्थिती, व्यक्ती बघून ते प्रत्येकाला तुमचा स्वभाव, त्याचा स्वभाव, तुमचं ट्युनिंग, ती परिस्थिती, ह्या पद्धतीने ते सगळं करावं लागेल. रोज तुमच्याशी भेटणारा तुमचा एखादा मित्र असेल, सहकारी असेल, उठणारा बसणारा, त्याच्या मनात तुम्ही अशी उत्सुकता तयार करू शकता काहीतरी त्याला विचारून. तर अशा प्रकारे त्याच्या विचारांना तुम्ही दिशा देऊ शकता, क्रियेला दिशा देऊ शकता. याला महत्व आहे. परंतु जे प्रश्न स्वतःसमोर मांडण्यात तुम्ही त्यांना मदत कराल ते केवळ तार्किक किंवा गुंतागुंतीचे नसावे. उगाच केवळ तर्काने भांडायचं किंवा गुंतागुंतीचे प्रश्न त्याला विचारायचे असं नाही करायचं. ते हे प्रश्न सरळ, साधे, मूलभूत असतील तर लोक स्वतःच त्यांची उत्तरे देऊ शकते. ती साधे सरळ असतील तर लोकच उत्तर देतील. उगाच गुंतागुंत तार्किक करायचं तेही नाही. परंतु ज्या अर्थी तुमच्या कुशल मध्यस्थीशिवाय ते आपले नानाविध प्रश्न आध्यात्मिक दृष्टीने सोडवू शकले नसते, त्या अर्थी तुम्ही त्यांची अत्यंत आवश्यक आणि बहुमोल सेवाच केल्यासारखे होईल. की असे प्रश्न की तुमच्या मध्यस्थीशिवाय त्याच्या डोक्यात आले नसते किंवा त्याची सोडवणूक तो करू शकला नसता, असे प्रश्न जर तुम्ही त्याच्या मनात उत्पन्न केले किंवा सोडवायला मदत केली तर तुम्ही त्याची खूप मौल्यवान सेवा केली असं होईल. तर असं बाबांनी सांगितले की 4 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. एक तर त्याच्या लेव्हलला यायचं, दुसरं म्हणजे सर्वांगीण असतं ज्ञान, तुकडे तुकडे करून द्यायचं नसतं, आणि ज्ञानाने सर्वांगीण उन्नती होते ह्याचं महत्व पण त्याला पटवून द्यायचं. तिसरं लक्षात आहे कुणाच्या, की ज्ञान हे स्वाभाविक असतं, अंतरंगातून उद्भवतं. आपण नवीन काही आपल्या जवळचं त्याला देत नाही, जे त्याच्या जवळ आहे तेच आपण उघड करायला मदत करतो. ही जाणीव कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. आणि चौथं म्हणजे त्याच्यावर काहीतरी तार्किक गुंतागुंतीचं बंबार्डिंग करण्यापेक्षा असा काही प्रश्न विचारून त्याला ते अंतर्मुख करायला तुम्ही प्रवृत्त कराल, किंवा अशा प्रश्नांची सोडवणूक कराल, किंवा असे प्रश्न त्याच्या मनात उद्भवाल, तरी पण तुम्ही फार मोठं कार्य केल्यासारखं होईल असं बाबा सांगतात. हा कम्प्लीट नवीन विचार आहे, मूल्यवान आहे, महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने तरी. आता हे आणखीन एक ऍडिशनल झालं, वेगळं झालं. ठरवून आपण कुणीच काही करत नाही, आपण करतच नाही. बाबा पुश करतात आणि अक्षरशः आपण कळसूत्रे बावल्या ते करतात आणि आपण करतो. पण हा माझ्यासाठी तरी नवीन विचार आहे. तुमच्यापैकी किती लोक ऑलरेडी करतात किंवा त्यांच्यासाठी हा नवीन नाही, त्यांनी जरूर चॅटमध्ये टाकावं, मला आवडेल ऐकायला. पुढचा एक पॅरेग्राफ मी वाचते, त्यानंतर आपण प्रश्न उत्तर घेऊया. पालवे प्लीज यू गो फॉर द प्रेयर. आय एम सॉरी, माझ्यामुळे तुम्ही नका मिस करू, तुम्ही जा प्रेयरला, समाधीला, मी येईल पार्टनर. हा नाही, काय प्रॉब्लेम नाही, घेऊन जा गाडी. अडथळ्यांचे उल्लंघन. पुढचा पॅरेग्राफ आहे अडथळ्यांचे उल्लंघन. आध्यात्मिक कार्यकर्त्यांच्या मार्गात नाना प्रकारचे अडथळे येणारच, हे आपण पूर्वीच पाहिले आहे. परंतु सर्व अडथळे हे त्यातून पार पडण्याकरताच असतात. सगळे अडथळे जे असतात त्यातून बाहेर पडण्यासाठीच अडथळे आहेत, म्हणजे त्यातनं तुम्ही बाहेर पडणारच. काही अडथळे अनुल्लंघनीय वाटले तरी फलाविषयी किंवा परिणामाविषयी चिंता न करता तुम्ही त्यांना मदत करण्याची शिकस्त करा. काही जे अडथळे आहे ते आपल्याला वाटतं आता हा अडथळा कसा पार पडणार,
तरी काय होणार पुढे परिणाम याची चिंता न करता, किंवा काय त्याचा परिणाम आहे, त्याचं फळ होईल की नाही, त्याला मदत करायला गेलो आणि त्याचं भलं त्या या मार्गावर येईल की नाही, ह्या कशाचीही चिंता, त्याला बोलवले तो भजनाला येईल की नाही, ह्या कशाचीही चिंता न करता तुम्ही जेव्हा मदतीची अगदी पराकाष्ठा कराल, तेव्हा आपोआप अडथळे सुटले जातील. अडथळे आणि त्यांचे उल्लंघन. आता इथे मी अडले होते कारण मला डोक्यात हा विचार आला की काल संध्याकाळपासून लाईट नव्हते मेहराबादमध्ये. काल रात्रभर लाईट नव्हते ना, आज दुपारपर्यंत पण लाईट नव्हते. तर लेक्चर कसं होणार? मोबाईल चार्ज झालेले नव्हते. शेवटी आम्ही ठरवलं की ठीक आहे, अगदी दुपारपर्यंत लाईट नाही आले तर MPR मध्ये जाऊन मोबाईल चार्ज करायचे, बाकीचं बघता येईल, बाबा काहीतरी करतील, ही श्रद्धा होती. आणि बरोबर आपलं लेक्चर चालू आहे, बाबा उपस्थित आहेत, हसताहेत आणि लाईटही आहेत. ते अडथळे येतात, खचून जायचं नाही, त्यातनं ते पार करण्यासाठीच अडथळे असतात, हे बाबांनी किती छान सांगितलंय. अडथळे आणि त्यांचे उल्लंघन, यश व अपयश हे सर्व एकरस अनंतातील भास आहे. किती छान, अत्यंत महत्वाचं. अडथळे येतील, ते पार होतील, त्याच्यातून सगळं काही मिळेल. हे सगळं काय आहे? शेवटी भासमय जगातलं असल्यामुळे, द्वैतमय जगातलं असल्यामुळे ते सगळे भासच आहेत. व तुम्ही आपले कर्तव्य मनपूर्वक करण्यातच त्यांची परिपूर्ती आहे. आता जसं आपण चर्चा केली की लहान मुलांसाठी मेहेर संस्कार वर्ग जो तो आपल्या ठिकाणी सुरू करणार, सुंदर पद्धतीने करा. लोकांना कुठेही बोट दाखवायला जागा ठेवू नका. बाबांना स्मरून करा. अहंकार आणि स्वतःचं मी पण त्यात आणू नका. हे जे काही आपण करणार आहोत ते मनापासून तुम्ही केलं की बाबा तिथे मदत करतात. खरे अस्तित्व, अंतिम महत्व ईश्वराला आहे. तुम्ही जे कर्तव्य मनापासून करता, ते मनापासून, ते जे काम, जे कुठलंही काम असू दे, संस्कार वर्ग असू दे, वाचन असू दे, भजन असू दे, कार्यक्रम असू दे, कुठलंही बाबांचं, जसं आता डॉक्टर गुमळे आमचे नागपूरचे करतात, प्रत्येक जेलमध्ये जाऊन बाबांचे फिल्म दाखवतात. अननोन एरिया, खेडीत वगैरे मध्ये जाऊन बाबांची पुस्तकं, पॅम्पलेट वाटतात, फोटो वाटतात, फिल्म दाखवतात. नागपूरला असताना माझे मिस्टर त्यांच्या बरोबर जायचे, स्वखर्चाने गाडी हे घेऊन जायचे, त्यांना घेऊन जायचे, त्यांनी सांगतील तिथे तिथे जायचे. काय अगदी गरीब लोक असतात, पण त्यांच्यापर्यंत बाबांचं नाव पोचून येतात. प्रत्येक जण आपल्या लेव्हलला जे काम करतोय ते तुम्ही मनापासून ते काम करताय, याच्यातच त्या कामाची पूर्तता आहे. हे अत्यंत महत्वाचा विचार बाबांनी इथे दिलाय की तुम्ही जे करताय ते मनापासून करताय, त्याचे परिणामाची चिंता करत नाही, त्याची काय फलोत्पत्ती होणार याची चिंता करत नाही, पण मनापासून तुम्ही कार्य करता, या कामातच त्या कामाची पूर्तता आहे, असं बाबा इथे सांगतात. फार सुंदर आणि महत्वाचा विचार आहे आणि प्रत्येकाने हा मनात बिंबवावा. खरे अस्तित्व शेवटी कशाला आहे? आणि शेवटी सगळ्यात अंतिम महत्व ईश्वराला आहे. ही जागृती मानवतेत निर्माण करण्याच्या अत्यंत महत्वाचं पुढे बाबा सांगतात की खरे अस्तित्व आणि अंतिम महत्व ईश्वरालाच आहे. ही जी जागृती मानवामध्ये निर्माण करायची आहे, ते बाबा सांगतात त्या माझ्या कार्यात, म्हणजे बाबांच्या कार्यात चिकाटीने आणि एकनिष्ठेने मदत करण्यास तुम्ही तयार झाला आहात. बाबा हे आध्यात्मिक कार्य करताना उद्देशून सुरुवातीला पण त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या हाकेला ओ देऊन सगळे इथे आला आहात, याच्यासाठी मी अत्यंत खुश आहे. आणि इथे बाबा सांगतात की माझं, म्हणजे बाबांचं जे कार्य आहे की खरं अस्तित्व आणि महत्व फक्त ईश्वराला आहे. ही जागृती मला मानवामध्ये करायची आहे आणि त्या कार्यामध्ये तुम्ही सगळे चिकाटीने आणि एकनिष्ठेने मदत करण्यास तुम्ही सगळे तयार झाला आहात या आध्यात्मिक कार्याकरता. पुढे बाबा सांगता या आध्यात्मिक कार्याकरता तुम्हाला पुष्कळ प्रसंग मिळतील. असं जे आध्यात्मिक कार्य करायचं, ही जी जागृती करायची की केवळ ईश्वरच अंतिम सत्य आहे, महत्व आहे, केवळ अस्तित्व त्याला आहे,
हे कार्य करण्यासाठी तुम्हाला पुष्कळ संधी उपलब्ध होतील असं बाबा सांगतायत बघा. की जसं आपण सांगतो की शेअर करणं, चांगले बाबांचे थॉट्स शेअर करणं, पुस्तकाची पानं शेअर करणं, रेकॉर्डिंग शेअर करणं, हे कार्यक्रमाचे मेसेजेस सगळ्यांपर्यंत पोहोचवणं, किंवा जसं आता आपलं बघितलं की मेहेर संस्कार वर्ग तयार करणं, किंवा जसं केतकी आता तिच्या सगळ्या क्लासमध्ये रोज फळ्यावर बाबांचा एक विचार मांडणार आहे. डेफिनेटली त्याच्यावर मेहेर बाबांचं नाव लिहायलाच पाहिजे असं नाही, कारण तिच्या शेवटी कायद्याने मर्यादा आहे. तो विचार पोहोचणं महत्वाचं आहे. तर बाबा सांगतात असे खूप प्रसंग मिळतील. या क्षेत्रात कार्याला पुष्कळ वाव आहे हे बाबा स्वतः सांगतात. तुम्ही या कार्यात बिनशर्त पडाल, कुठलीही अट नको की बाबा मी हे केलं म्हणजे मला असं नाही. बिनशर्त हे जे असे हे काम मी केलं म्हणजे देवाची विशेष कृपा माझ्यावर होईल किंवा मला आशीर्वाद लाभेल, हे सगळं विचार मनात डोक्यात ठेवायचे नाही. बिनशर्तपणे त्या कार्यात आहे, बाबांचं कार्य आहे. तुम्ही या कार्यात बिनशर्त पडाल असा मला दृढ विश्वास आहे. बाबा सांगतात की बाबांना विश्वास आहे की आपण कुठलीही कंडिशन न ठेवता हे जे बाबांचं कार्य आहे त्या कार्यात सहभागी होऊ. आणि बाबांचं कार्य काय आहे की ईश्वर केवळ सत्य आहे, त्याचं अस्तित्व केवळ खरं अस्तित्व आहे आणि अंतिम महत्व फक्त ईश्वराला आहे. कुणीही पृथकत्व नाही, एकत्व आहे. ही जी जाणीव सगळ्यांमध्ये करायची, जागृती करण्याची, हे बाबांच्या कार्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं आणि त्यात तुम्ही बिनशर्त सहभागी व्हाल असं बाबांना विश्वास आहे. तुम्हाला स्वतंत्रपणाने देण्यात येणाऱ्या आज्ञा, आता हे बाबा त्यांच्या मंडळींना सांगतायत, तुम्हाला स्वतंत्रपणाने देण्यात येणाऱ्या आज्ञा बिनतक्रार पाळण्यानेच मला या कार्यात तुमची मदत होणार आहे. बाबा सांगतायत त्यांच्या मंडळींना प्रत्येकाच्या आज्ञा वेगळ्या होत्या, ज्याच्या त्याच्या आज्ञा आहेत त्यांनी त्या बिनतक्रार पाळायच्या असं बाबांनी सांगितलं होतं. आता येरज याने मला वाटतं भाऊ कलचुरी यांना पाठवलं होतं तिकडे कुठे की बाबांचे संदेश आंध्रामध्ये घरोघर पोचवा. आज तुम्ही त्याचा इफेक्ट बघताय, काय प्रोफाऊंड इफेक्ट आहे जे येरज काकाने त्यांनी तिकडे बाबांचे संदेश बाबांच्या आज्ञेवरनं पोहोचवले. तर केवढा आज आंध्रमध्ये बाबांचं नाव आहे, कार्य आहे. पुढचा आणि ह्या टॉपिकचा लेक्चरचा शेवटचा पॅरेग्राफ आहे, आध्यात्मिक कार्यांचे फळ. यशापयशाविषयी निश्चिंत राहून तुम्हाला आपले कार्य करायचे आहे, परंतु या जाणीवेने आणि या वृत्तीत केलेल्या कार्याची फलनिश्चिती आधीच ठरलेली आहे. की कुठलंही काय मला यश येईल का, त्याला काय फळ मिळेल का, ह्याच्या विषयी कार्य विचारच नाही करायचा. कारण बाबा सांगतात की प्रत्येक कार्याची निश्चित फलनिश्चिती ती सगळी आधीच ठरलेली आहे. कुणी कार्य करायचं, कसं करायचं, कधी करायचं, त्याचं फलनिश्चिती हे सगळं काही प्री प्लॅन आहे असं बाबा म्हणतात. त्याच्याबद्दल आपण विचारच नको करूया. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आध्यात्मिक कार्यकर्त्यांच्या अविरत परिश्रमामुळे मानवतेस नवीन शाश्वत शांती आणि गतिमान सुसंवादिता, डायनॅमिक हार्मोनी, अचल संदेहरहित्व, कुठलाही संदेह नाही, आणि न मावळणारा आनंद, अनंत आनंद, अक्षय आनंद, अक्षय माधुर्य, निष्कलंक पावित्र्य, निर्मितीक्षम प्रेम आणि अनंत ज्ञान यांचा अनुभव होईल. व्हॉट अन ॲश्युरन्स! केवढा मोठा ॲश्युरन्स बाबांनी दिलाय की जे आध्यात्मिक कार्यकर्ते अशा प्रकारचं कार्य करतील त्यांच्या अविरत न थांबणाऱ्या कष्टांमुळे मानवाला नवीन शांती मिळेल, सुख मिळेल, प्रेम मिळेल, न मावळणारा आनंद मिळेल, माधुर्य मिळेल, पावित्र्य मिळेल, निर्मितीक्षम प्रेम मिळेल, अनंत ज्ञान यांचा अनुभव होईल. केवढा मोठा हा बाबांनी भरोसा दिलाय. मग का नाही या कार्यात आपल्या प्रत्येकाने आपल्या पद्धतीने काहीतरी हात लावलाच पाहिजे. एवढा मोठा ॲश्युरन्स बाबांनी स्वतः दिलेला आहे. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल. खरं तर आज मी 3 लेक्चर संपवणार होते, पण असंच आहे की बाबा काहीतरी वेगळं करवतात. 6 मिनिट राहिलेले आहेत की बाबांनी शेवटच्या पॅरेग्राफमध्ये सांगितलं की तुम्ही हे काम केल्याने काय काय मिळणार आहे मानवतेला. किती सुंदर. तर आता कुणाला काही विचारायचं असेल, ॲड करायचं असेल तर ते करावं.
तुमच्या सगळ्यांचे आभार, बाबांचे आभार, केतकीचे आभार. आज प्रार्थना मला वाटतं जयाताईंना आहे. आणि आज लोक का बरं एवढी कमी, आता लोक कमी का व्हायला लागले? म्हणजे सांगण्यात काही गडबड आहे, घाई होते, किंवा जास्त स्लो होतंय, किंवा समजत नाही, की हे बेनमहत्वाचं वाटतंय, ज्यांनी नाही अटेंड केलं त्यांना कळायला मार्ग नाही. लोक आज फार कमी आहे का? आज केतकीने लिंक पण वेळेवर सुरू केली होती. लिंक उशिरा झाले तर मग थोडंसं होतंय उपस्थितीमध्ये. आणि केतकी घरी पण आहे, त्यामुळे आज प्रेझेंटीचं काय भानगड, आज काही सण वार काही आहे का? बरं, असू द्या, की जोडून सुट्ट्यामध्ये लोक कुठे गेले असतील तर कुणाला काही विचारायचं का? बाबा, कोणी काय बोलणार आहे? नाही तर मग भजन घेऊया एखादं. पण हा विषय एवढा सुंदर आहे की ज्याच्यावर आपण इतकी चर्चा केली आज. वास्तविक आज ह्याची 2च पानं होती. आय ट्राय दिस वेन एव्हर आय गेट चान्स. आहे बाबा. हा, आता श्वेतांबरीला मी सांगितलंय की तू कोराडीचं सेंटर सुरू कर आणि तुझ्यावर तिथला भार आहे. मी सांगितलंय म्हणजे हे बाबांनी सांगितलंय. आपले विचार मनात घालतात ते बाबा. बोलताना चांबड्याची जीभ फक्त आपली असते. तर जय बाबा. येस श्वेतांबरी, बोल. एक मिनिट. हा, एक हा, म्हणजे काय की रेकॉर्डिंग मध्ये पण येतं ते. हा, बोल आता. हा, मला एवढंच म्हणायचं होतं की बाबांचं सेंटर चालू करूनच आपण बाबांचं कार्य करू शकतो असं नाही. माझी अशी मान्यता आहे. आपण आता जे वाचन करतोय त्याच्यामध्ये बाबांनी जे सांगितलं ते सगळं मी आधीपासून म्हणजे लहानपणापासूनच ते बाबांच्या कृपेने माझ्यामध्ये आलेलं असल्यामुळे शाळेतल्या मैत्रिणी, कॉलेजच्या मैत्रिणी, परत आता माझ्या इथल्या ज्या मैत्रिणी आहेत, परत माझे नातेवाईक आहेत, तर त्या सगळ्यांमध्ये हे सर्व मी प्रयत्न करते की कोणी आपला वैयक्तिक प्रॉब्लेम मला सांगतोय तर बाबांच्या परीने आपण त्याला कसं समजवू किंवा त्याला समजून किंवा आध्यात्मिक दृष्टीने त्याला कसं वळवता येईल. की जसं हे भौतिक जगतातले जे विषय आहेत, प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, तर ते त्याचे अप्रोच झाल्यानंतर बाबांच्या दृष्टिकोनातून त्याला म्हणजे बाबांची जी शिकवणूक आहे ती त्याला समजावून सांगून त्यांना बाबांकडे नाही पण कमीत कमी ते ज्या ईश्वराला मानतात त्या ईश्वराच्या प्रती त्यांची भावना वाढलेली आहे हे मला कळतंय. म्हणजे त्यांच्याकडनं जे रिस्पॉन्स येतात. आता माझी एक मैत्रीण होती 96 मध्ये आम्ही फर्स्ट इयर मध्ये सगळ्यात पहिले मैत्रीण झालेलो नागपूरला. ती थोडीफार म्हणजे माझ्याकडे आकृष्ट झालेली की इथं जे क्लासमेट म्हणून बेस्ट फ्रेंड म्हणून तेवढ्यापुरती होती असं मला वाटलं. ती जे काही तिचे प्रॉब्लेम सांगायची तिच्या फॅमिलीतले वगैरे तर मी ते सॉल्व्ह करायची बाबांनी जे सांगितलं त्याच्याप्रमाणे. तिचं आता 2022 मध्ये कोराडीला येणं झालं. मध्ये आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे फोनवर वगैरे होतो, भेटलो नाही. पण ती मला झाल्यानंतर तिचे आहे ते आपल्या यांना मानतात, नारायण महाराजांना. तर त्याच्यामुळे त्यांना नाही, नारायण महाराज नाही, उपासनी महाराजांचे भक्त आहेत ते साकोरीचे. तर त्याच्यामुळे त्यांच्या थ्रू त्यांना बाबांचं नाव माहित झालं आणि त्यामुळे तिची की नाही माझी मैत्रीण होती श्वेतांबरी, ती हिला मानायची, बामीर बाबांना मानायची आणि मग ही सगळी लिंक तशी लागली. आपण जे म्हणतोय की बाबांनी सांगितलं तुम्ही फळाची आशा न करता कार्य करत राहा, ते मला वाटतं की मला अलाउड नाहीये. म्हणजे ऍक्च्युली मी माझ्या परिवाराच्या बाहेर जाऊन हे सगळं करू इच्छित नाहीये. म्हणजे मी जे स्वतःला जेव्हा प्रॉमिस केलं होतं की मी या घरात आल्यानंतर नवीन घर बाबांनी मला दिलेलं आहे, तर मला इथे यांच्यात परिवर्तन झाल्यानंतर जेव्हा ते मला अलाउ करतील की तू कर तुझं मोठ्या ह्याच्यात कार्य, त्यांनी मला बंदी नाही घातली कार्यक्रमात जायला नाही, फोटो लावण्यात नाही, आरती प्रार्थनेत नाही, समाधीला नाही, कुठल्याच गोष्टीत नाही. पण त्यांच्या काही मान्यता आहेत त्या बाहेर, त्या मर्यादेच्या बाहेर न जाता मला बाबांचं करायचंय सध्या तरी. त्याच्यामुळे मी म्हणजे सेंटर उघडण्याच्या याच्यामध्ये सध्या तरी मला असं वाटतं की नाही, मी अजून अपरिपक्व असेल कदाचित म्हणून बाबांनी माझ्यावरती ती जबाबदारी नाही टाकलेली. तर मी माझ्या याने तयारी करतेय. म्हणजे बाबांचं आपण वाचन करतोय त्याच्यातलेच मी संदेश सांगितले त्याचे. सेंटर म्हणजे लौकिक अर्थाने त्याला नको तू घेऊ, तू करतेस हे सेंटरच काम आहे. तेच करणं माझं सुरू. आणि
सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे बाबांनी असं कुठेही म्हटलं नाही की माझं नाव त्यांच्यापर्यंत पोहोचवा किंवा माझ्याबद्दल सांगा किंवा मलाच त्यांनी फॉलो करायचं असं नाही. तेव्हा तू जे म्हणाले की त्यांच्या दैवतांवरचा त्यांचा विश्वास दृढ झाला, ही महत्वाची गोष्ट आहे की ज्यांच्याकडे हे ऑलरेडी आहे ज्ञान, ते अनावृत्त ते उघड करणं, त्यांच्या मनात आध्यात्मिक ज्ञानाबद्दल जिज्ञासा, स्फूर्ती, जिज्ञासा, लालसा तयार करणं, हेही आध्यात्मिक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. आणि मग ते कुठल्याही, म्हणून मी म्हटलं की कुणालाही त्याचं ऑब्जेक्शन नसेल, कुठलेही त्याच्यातनं तेढ निर्माण होणार नाही, कुणाच्याही भावना त्यांच्या लेवलला, म्हणून बाबांनी काय सांगितलं. पण ते फक्त दिखावा पाहिजे, ते म्हणजे दिखावा म्हणजे दार्शनिक हा शब्द जास्त चांगला आहे की दार्शनिकरित्या तुम्ही त्यांच्या लेवलला जायचं खरंच नाही. म्हणजे तो जर दुसऱ्या कुणाला फॉलो करत असेल तर त्याचा अनादर करायचा नाही, पण म्हणून तुम्ही बाबांना सोडून तिकडे जायचं असंही नाही. जयाताई, जय बाबा. थँक्यू कीर्ती, जय बाबा. बाबा जय. हे देवाची देवा, सर्वांचे पालन आणि रक्षण करणारा तू अनादी अनंत आहेस. तू अद्वितीय अवतुलनीय आहेस. तुझा ठाम कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या वर्ग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व विनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस. तू सर्व भूमिकांत आणि सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान, भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव ज्ञानच आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची प्रेम तू आहेस. तू सत्याचा उगम असून असून श्रेष्ठाहून सर्वश्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर, तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, यज्ञान, अहरुमान व प्रियतम परमेश्वर आहे. तुला पूजार्ह किंवा एकमेव पूजनीय असे म्हणतात. ओम परब्रह्म परमात्मा, या यज्ञान, ला इलाही इल्लल्लाह, ओ गॉड, हा हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होतो. असत्य, अन्याय, अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक स्फूर्तीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा बद्दल, शब्दाबद्दल, विचाराबद्दल तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य व कामकृत्याबद्दल तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगाबद्दल आणि देवनाही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांना व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. खास करून विशेषतः
दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून बद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुमच्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्या अवतार मेहेर बाबा की जय. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरिता इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत साठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहेर बाबा की अवतार मेहेर बाबा की जय. 18 पुराणे शास्त्रे साही, वेद थकले थांगना पुणा लागला, महिमा देवा दीन दयाळा परम कृपाळा, दीन दयाळा परम कृपाळा, हृदय मंदिरिया वीर प्रभु आरती घ्याया, वीर प्रभु आरती घ्याया. अश्रु जलाने धुतले हे मन, अनुतापाचे वरती आसन, प्रीती भक्तीचे हे आवाहन, प्रीती भक्तीचे हे आवाहन. प्रसाद यावर या मेहेर प्रभु आरती घ्याया, मेहेर प्रभु आरती घ्याया. रोम रोम हा शरीरामधला, धूप दीप हो ऊन जळला, अवघे जीवन नैवेद्याला, अवघे जीवन नैवेद्याला, अर्पण ही काया मेहेर प्रभु आरती घ्याया, घ्याया. उठला हे तू मागितल्या विन, सर्व दिले तू एक मागतो तरी परंतु, एक मागतो तरी परंतु, तुझी कृपा छाया मेहेर प्रभु आरती घ्याया, मेहेर प्रभु आरती. शब्द पांगळे अपुरे पडकी, मुख्या भावना कशी गाऊ मी तुझी आरती, कशी गाऊ मी तुझी आरती.
तूच येई गावया वीर प्रभू आरती घ्याया वीर प्रभू आरती घ्या दीनदयाळा परम कृपाळा दीनदयाळा परम कृपाळा हृदयवंती ध्याया आरती घ्याया वीर प्रभू आरती घ्याया अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा सगळ्यांना. जय बाबा. थँक्यू.